श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जय श्रीराम। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत सर्व साधकांचं मनापासून स्वागत आणि सर्व साधकांना आमचा नमस्कार। आजचा हा शंका समाधानाचा आपला दुसरा आणि शेवटचा भाग आहे, कारण आता आपण या उपक्रमाच्या सांगतेकडे प्रवास करत आहोत। जप, मानस पूजा, ध्यान असा हा जो आपला प्रवास गेले वर्षभर सुरू आहे, त्यात सद्गुरु कृपेने आपण प्रत्येक जण एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करत आहोत। पण त्यात पुढे जाताना काही व्यावहारिक, काही आध्यात्मिक अडचणी आपल्याला येतात आणि त्यांच्या शंकांचं सगळ्या समाधान झालं की आपला प्रवास अतिशय उत्तम पुढे होत राहतो। म्हणूनच आजच्या या भागामध्ये विनीतदादा महाराजांच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने अजून काही शंकांचं समाधान करणार आहे। दादा, तुमचं ह्या भागामध्ये मनापासून स्वागत। जय आणि श्रीराम। आता ह्या सांगतेकडे पुढे प्रवास करत असताना आजचा हा आपला शंका समाधानाचा शेवटचा भाग आपण प्रसारित करत आहोत। ठीक, सुरू करायचा। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। विचारा। आतापर्यंत अनेक वेळा आपण अनुसंधानाविषयी बोललोय। काही लोक शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याकडे पुन्हा पुन्हा या उपक्रमामध्ये सहभागी झालेली आहेत। तर जेव्हा त्यांनी आधीचेही काही आपले प्रसारित झालेले भाग बघितलेत, पण तरी सुद्धा त्यांचं म्हणणं असं आहे की नाम सतत लक्षात राहण्यासाठी जे काही आपली रोजची धावपळ चालू असते, त्यात अनुसंधान राखण्यासाठी काही सोपा उपाय आहे का? सगळ्यात सोपा उपाय हा आहे हा, की महाराजांची आठवण ठेवणं, बर, सद्गुरूंची आठवण ठेवणं। सद्गुरूंची किंवा महाराजांची आठवण झाली की महाराजांनी जे रामाचं नाम आपल्याला दिलं दिल, त्याची आठवण होते। बर, बघा ना, आपल्याला महाराजांची आठवण झाली की पटकन श्रीराम जयराम जय जयराम मनात येतं की नाही? हो ना, त्यामुळे संतांची, सद्गुरूंची आठवण जर आपण ठेवली तर आपल्याला अनुसंधानात राहायला मदत होते, बर, त्या नामाचं स्मरण होतं। आणि दिवसभर, हे आपण मागे पण बोललोय की हो. सकाळी उठल्यापासून हम्म, आपलं नाम हे महाराज सांभाळत असतात, सद्गुरू सांभाळत असतात। बरोबर आहे. त्याच्यामुळे जेव्हा झोपताना आपण महाराजांना सांगून झोपतो आणि श्रीराम जयराम जय जयराम आपण मनातल्या मनात करत राहतो, कधी झोप लागते आपल्याला कळतही नाही। आणि सकाळी उठल्यानंतर हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की श्रीराम जयराम जय जयराम किंवा तुमचं जे काही उपास्य दैवताचं नाम असेल ते नाम घेतच तुम्ही उठता, किंवा उठल्यानंतर तुम्हाला त्या नामाचं स्मरण आपोआप होतं। याचा अर्थ काय आहे की झोपेमध्ये सुद्धा सद्गुरु तत्व, तुमचं हे जे नाम आहे, अंतरंगामध्ये ते जे चालू आहे ते सांभाळण्याचं काम सद्गुरु तत्व करत असतं। त्याच्यामुळे नाम चालू राहणं, नामाचं स्मरण राहणं, ह्याच्यामध्ये सद्गुरूंचीच भूमिका सर्वाधिक जास्त आहे। म्हणजे भगवंत त्याचं नाव आपल्या मुखातनं घेत असतो, पण ह्याला भगवंत स्वरूप असलेले सद्गुरू सहाय्य करायला तिथे उभे असतात। ज्याच्या आयुष्यामध्ये सद्गुरूंचा प्रवेश होतो त्याच्यानंतर त्याने स्वतःच या गोष्टीचं अवलोकन करावं की सद्गुरु तत्व आयुष्यामध्ये प्रवेश करायच्या आधी कशा पद्धतीने नामस्मरण घडत होतं, आणि महाराज किंवा सद्गुरु तत्व आयुष्यामध्ये आल्यानंतर कशा पद्धतीने नाम व्हायला लागलं, ह्याच्यातला फरक हा त्या माणसाला बरोबर माहिती असतो, जर बारकाईने सूक्ष्मपणे तपासून बघितलं तर। त्यामुळे जर आपल्याला भगवंताच्या नामाचं स्मरण दिवसभर राहावं असं जर वाटत असेल तर आपल्याला आपल्या सद्गुरूंची, आपल्याला आपल्या महाराजांची आठवण दिवसभर पाहिजे। आणि
ती आठवण राहण्यासाठी हम्म. आपल्या मनामध्ये भाव असा पाहिजे की महाराज किंवा सद्गुरू, तुम्हाला मी माझं आयुष्य पूर्णपणे दिलेलं आहे. तुम्हाला जसं करायचं आहे तसं करा. जसं तुम्हाला ठेवायचं असेल तसं ठेवा. 24 तास एक झोपेचा वेळ सोडला हम्म. किंवा आपण जेव्हा कामामध्ये गुंतलेलो असतो तो थोडाफार एक भाग सोडला, तर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे राहिलेला सगळा वेळ भगवंताच्या चिंतनामध्ये घालवावा. आणि ते घालवणं किंवा मनातल्या मनामध्ये त्याचं अनुसंधान राहणं, ह्याच्यासाठी महाराजांची किंवा सद्गुरू तत्वाची आठवण जर मनामध्ये राहिली तर आपोआप रामाची किंवा परमेश्वर भगवंताची आठवण तुमच्या मनामध्ये आपोआप राहते. कारण जिथे नाम तिथे माझे प्राण असं महाराजांनी सांगितलंय. त्याच्यामुळे जिथे प्राण आहेत तिथे नाम पण आहे. हो, बरोबर आहे. दोन्ही आहे ना. दोन्ही आहे. नाम आणि प्राण महाराजांचे हे जर एकरूप झालेले आहेत तर महाराजांची आठवण केली, महाराजांना जर दिवसभर आपण आठवत राहिलो किंवा आपल्या आयुष्याचा महाराज हे एक अविभाज्य भाग बनले की आपलं आयुष्य आणि महाराज हे एकत्र झाल्यासारखं झालं पाहिजे की आपण वेगळे नाहीच आहोत. महाराज पूर्ण व्यापून गेले पाहिजेत आपल्या संपूर्ण आयुष्याला. आपल्या आयुष्याला आधारच महाराजांचा किंवा सद्गुरूंचा पाहिजे, सद्गुरू तत्वाचा पाहिजे. म्हणजे आपलं सगळं आयुष्य हे त्यांना वाहिलेलं पाहिजे आणि आपल्या आयुष्याला व्यापून ते उरलेले असले पाहिजेत. म्हणजे काय होईल, दिवसभर तुम्ही घरी आलात की महाराजांना सांगणार की मी आलो घरी. काही काम करत असताना महाराजांना सांगणार, झोपताना महाराजांना सांगणार, जेवताना महाराजांची आठवण करणार. ह्याचा अर्थ काय आहे, ती प्रत्येक आठवण तुम्हाला रामाची आठवण करून देईल. कारण महाराज आणि राम, महाराज आणि प्रत्यक्ष शंभो शंकर हे सगळे एकच आहेत. त्याच्यामुळे सद्गुरू तत्व आणि परमेश्वरीय तत्व हे एकच असतं. महाराजांनी स्वतः पण हे सांगितलंय की तुम्ही ओंकार ओंकार ज्याला म्हणता तो ओंकार मीच आहे. त्याच्यामुळे सद्गुरू तत्वाची आठवण केली की सद्गुरू तत्व आणि परमेश्वरीय तत्व एकरूप असल्यामुळे आपोआप परमेश्वरीय तत्वाची आठवण होते. वेगळी आठवण करावी लागत नाही. म्हणजे तुम्ही ज्या परंपरेमध्ये आहात, म्हणजे तुम्ही दत्त महाराजांच्या परंपरेत असलात, तुम्ही दत्त महाराजांच्या परंपरेतल्या संतांची जेव्हा आठवण करता किंवा स्मरण ठेवता त्यावेळेला आपोआप दत्त महाराजांचं स्मरण आपोआप तुमच्या मनामध्ये ते येतच, अंतरंगामध्ये येतच. म्हणून सद्गुरू तत्वाला, महाराजांना दिवसभर कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने आठवत राहायचं, त्यांचं स्मरण ठेवायचं. त्यांच्या आठवणीशिवाय किंवा स्मरणाशिवाय आपला एकही क्षण जाता कामा नये. म्हणजे काहीही झालं तरी हे महाराजांना चालेल का, हे महाराजांना आवडेल का, मी हे असं वागतोय, महाराज काय म्हणत असतील, सारखं महाराज महाराजच करत राहायचं. आणि हे मनातल्या मनात, म्हणजे लोकांच्या समोर त्याचं प्रकटीकरण नाही करायचं, नाही तर लोक त्याची चेष्टा करतील. बरोबर. आणि तो काही आपल्या सद्गुरू तत्वाची चेष्टा होऊन द्यायची नाही. बरोबर. हे सगळं मनाच्या गाभ्यात अंतरंगात चालू असलं पाहिजे. लोकांच्या समोर प्रकटीकरण आपल्या अध्यात्माचं करायचं नाही. अगदी ठराविक वेळेला ठराविक ठिकाणी तुम्ही ते अवॉइड पण नाही करू शकणार, ते आपोआप होईल, पण ती महाराजांची इच्छा म्हणून होईल. पण अदरवाईज आपल्या उपासनेचं, आपल्या साधनेचं, आपल्या सद्गुरू तत्वाचं, आपल्या महाराजांचं, आपल्या उपासदैवताचं कुठलंही प्रकटीकरण होता कामा नये. ही अंतरंगामध्ये चालू असलेली गोष्ट आहे, प्रक्रिया आहे. तर ते जर दिवसभर आपण त्यांचं ध्यान ठेवलं, महाराजांचं किंवा सद्गुरू तत्वाचं असं आपण म्हणूया, तर आपोआप परमेश्वराचं ध्यान आपल्याला राहतच. बरोबर. मला वाटतं अनुसंधान म्हणजे नक्की काय आणि ते आपोआप येतं का प्रयत्न करावा लागतो, ह्याचंही उत्तर ह्या प्रश्नांना तुमच्या ह्याच्यात काय आहे. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यात असता तेव्हा तुम्हाला बळजबरीने नाम घ्यावं लागतं, असं बेलसरे बाबांनी पण आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा जे साधन आहे ते आपल्याला खूप बळजबरीनेच करावं लागतं. कारण महाराज म्हणतात तसं की नामामध्ये त्याला स्वतःची अशी चव नाही, तुम्हाला तुमची गोडी घालून ते नाम घ्यावं लागतं. आणि आपण मागच्या भागामध्ये हेही बघितलं की नामाचं प्रेम यायचं असेल तर ज्या भगवंताचं नाम तुम्ही घेताय त्या भगवंताच्या सगुण रूपाविषयीचं प्रेम तुमच्या मनामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे. म्हणजे एकदा का त्या सगुण रूपाविषयीचं प्रेम मनामध्ये उत्पन्न झालं
की त्याच्या नामाविषयीचं प्रेम आपोआप मनामध्ये उत्पन्न होतं. आणि नामामध्येच नामाचं प्रेम आहे. म्हणजे जसं ताकामध्ये लोणी असतंच, ते दिसत नाही. पण बरोबर. ताक घुसळल्यानंतर जसं लोणी वर येतं, तसं जेवढं नाम वा. आपण घुसळवू आपल्या अंतरंगात, तेवढं नामाचं प्रेम वर येणार, आपली आस्तिक्य बुद्धी वाढणार, श्रद्धा वाढणार, परमेश्वराविषयीचं प्रेम वाढणार. या सगळ्या गोष्टी वाढणं म्हणजेच अनुसंधान आहे. आणि दिवसभर आपल्याला परमेश्वराचं आणि परमेश्वर स्वरूप असलेल्या सद्गुरूंचं स्मरण राहणं आणि मनातल्या मनामध्ये तो जप चालू राहणं, ह्यालाच अनुसंधान म्हणतात. आणि पहिल्या टप्प्यावर ही गोष्ट थोडीशी बळजबरीने करावी लागते, पण नंतर नंतर त्याचं सवय होते किंवा ते अंगवळणी पडतं. आणि मग काहीही झालं तरी सुद्धा आपण पटकन त्यांचं स्मरण परत करतो. स्मरण करतो पुन्हा तर त्याच्या आठवणी दिवसभर येतो. आपण अनुसंधानामध्येच राहतो. आता तुम्ही बोलताना प्रेमाविषयी बोललात की सगुण रूपाचं प्रेम आलं की तुम्हाला नामाचं प्रेम येतं. तर त्या अनुषंगाने एक प्रश्न आहे दादा, की ते म्हणतात की माझ्या व्यक्तिमत्वातच प्रेम हा भाग कमी आहे. म्हणजे मी प्रेमळ व्यक्तिमत्वाचं नक्कीच नाही आहे आणि नामावर तर प्रेम करायचं आहे. मग ते कसं, कुठून करू? आणि प्रचंड इच्छा आहे की त्या नामावर जसं महाराज म्हणतायत तसं प्रेम करता यावं, त्यात रंगून जाता यावं. पण अजून सुद्धा त्यांना ते नाही जमत आहे. ह्या दोन गोष्टी आहेत. तुम्हाला प्रेम कधी करता येईल? जर तुमच्या मनामध्ये नैसर्गिकरित्या प्रेमभावना नाही आहे, हम्म. तर मग आपल्याला पहिल्यांदा आपल्या मनामध्ये असलेला द्वेष किंवा हो. समाजाविषयीची किंवा लोकांविषयीची जी चिकित्सा आहे, बर. निरर्थक चिकित्सा, की ज्याच्यामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मकता येते, बर. व्यक्तीविषयी किंवा सामाजिक गोष्टींविषयी किंवा प्रसंगाविषयी ती नकारात्मकता मनामध्ये आली की आपल्याला तिथे प्रेम दाखवता येत नाही नाही. किंवा ती प्रेमभावना उत्पन्न होत नाही. त्याच्यामुळे प्रेमभावना उत्पन्न व्हावी असं मनापासून वाटत असेल तर आपली भूमिका सगळ्यांना आपलंसं करून घेण्याची पाहिजे. बर. त्यातल्या त्यात जर एखादी व्यक्ती आपलंसं करून घेण्याच्या ठिकाणी पण येऊ शकत नाही, असं असू शकतं हो. की तुमचा समजा एक 10 व्यक्तींशी रोजचा संबंध येत असेल, त्यातल्या 1-2 व्यक्ती अशा असतात की कितीही तुम्ही केलं तरी त्या व्यक्ती नाही आपल्याशा होऊ शकत. तर अशा वेळेला त्यांना त्यांच्या प्रारब्धावर सोडून त्यांच्याविषयीचा द्वेष आपल्या मनामध्ये येणार नाही. हे सारखं दिवसभर कितीही प्रसंग असा घडणारच. हो. दिवसातनं 2 वेळा असे प्रसंग घडतील की त्या व्यक्तीविषयी द्वेष मनामध्ये येईल. पण प्रत्येक वेळेला झोपताना महाराजांना सांगून किंवा सकाळी जपाच्या वेळेला का बरं हा द्वेष येतोय? जरी आला तरी तो काढून टाका. नवीन प्रसंग घडला तरी तो म्हणजे माझ्या मनामध्ये तो द्वेष राहिला नाही पाहिजे. राहायला नको. ठीक आहे, प्रेमभावना उत्पन्न होत नसेल, पण द्वेष किंवा मत्सर किंवा कुठली अशुद्ध भावना किंवा नकारात्मकता जरी उत्पन्न झाली नाही, तरी हळूहळू तुम्हाला सगळ्यांविषयी प्रेम यायला लागतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला भगवंताचं नाम घेणं जरुरीचं आहे. कारण महाराजांनी जसं सांगितलंय, मगाशी आपण बोललो तसं, की सगुण रूपाविषयी एक आस्तिक्य भाव आणि श्रद्धा असली की सगुण रूपाविषयीचं प्रेम एकदा मनामध्ये आलं की ज्याचं प्रेम आपल्या मनामध्ये बसलेलं आहे त्याच्या नामाचं प्रेम आपोआप येतं. म्हणजे जर आपल्याला श्रीकृष्णावर आपलं प्रेम बसलेलं असेल तर श्रीकृष्ण असं म्हटलं तरी सुद्धा प्रेम येणार की नाही त्या नामामध्ये. रामाविषयी प्रेम आहे तर नुसतं राम म्हटलं तरी आपल्याला भरून येणार. तर ते आपोआप घडतं. आणि मग हळूहळू हे प्रेम कसं झिरपत जातं, तर प्रत्येक प्राणी मात्रामध्ये भगवंत बसतोय ही भावना हळूहळू मनामध्ये आपल्याला आणावी लागते. की ठीक आहे, समोरची व्यक्ती जरी आज माझं तिचं पटत नसलं तरी जी चैतन्य शक्ती माझ्यामध्ये तीच त्याच्यामध्ये पण आहे. ठीक आहे, काही गोष्टींमुळे आवरणं तयार झालेली असतात त्या चैतन्य शक्तीवर, त्याच्यामुळे त्याचा पूर्ण प्रकटीकरण होऊ शकत नाही. पण निदान आपण हे मानू तरी शकतो की नाही बाबा, भगवंत सगळ्यांमध्येच बसलाय. तो सजीव निर्जीव सगळ्या गोष्टींमध्ये भगवंत बसलेला आहे. मग अशा वेळेला हळूहळू ती प्रेमाची भावना वाढीला आपण लावू शकतो. आणि त्यातनं एवढं करून सुद्धा प्रेमभावना उत्पन्न होत नसेल तर काही वेळेला तो स्वभावाचा भाग असतो. पण मग द्वेष किंवा मत्सर किंवा नकारात्मकता उत्पन्न होणार नाही एवढं तरी पाहावं. बर. मग निदान त्याचा दोष तरी लागत नाही. पण आता तुम्ही म्हणालात तसं प्रेम करताना आपल्याला त्याचे दोष का बघायचे नाहीयेत किंवा ते चैतन्य शक्ती त्याच्यातही आहे. ह्या सगळा जेव्हा आपण अभ्यास किंवा प्रवास हा करत असतो तेव्हा गुंतायचं पण नाही आपल्या म्हणजे त्या सगळ्या सिच्युएशन मध्ये. तर प्रेम पण करायचं आणि अलिप्त पण राहायचं, कारण नाहीतर मग आपली साधना कशी पुढे जाणार. मग ह्या दोघांमध्ये जी थिन एक लाईन आहे त्याच्यावर कसं? महाराजांनी काय सांगितलं? कर्तव्य म्हणून प्रेम करा. महाराजांनी हे सांगितलंय, कर्तव्य म्हणून प्रेम करा. म्हणजे घरातल्या माणसांशी पटत नसलं तरी कर्तव्याने प्रेम करायचं.
म्हणजे कसं, तुमच्या जीवाला त्रास होऊ नये म्हणून प्रेमाने वागायचं, बर. त्याच्यासाठी म्हणून नाही. इथे हा पारमार्थिक स्वार्थ आहे की तुला मी ॲडमायर करावं किंवा म्हणून मी तुझ्या किंवा माझा काही व्यावहारिक स्वार्थ आहे म्हणून नाही. पारमार्थिक स्वार्थाने बघायचं, बर. परमार्थ साधायचा आहे ना. हो. तर त्याच्यासाठी आपल्याला आपली मनोभूमिका ही स्थिर ठेवावी लागते. बरोबर. जर आपण दिवसभर घरातल्या लोकांबरोबर काहीतरी वादविवाद करत राहिलो, आपली मनस्थिती बिघडली किंवा कामाच्या ठिकाणी आपण काही भांडणं, वादविवाद, मनस्ताप होतील अशा गोष्टी, त्यात आपण स्वतः सहभागी झालो किंवा खतपाणी घालत राहिलो, तर ह्याने आपली मानसिकता सगळी बिघडते, दूषित होते. बरोबर आहे. आणि अशी दूषित मानसिकता घेऊन अशुद्ध अंतःकरणाने आपण जरी महाराजांच्या पाशी बसलो तरी त्या नामातनं किंवा त्या उपासनेतनं जो आनंद आपल्याला मिळायला पाहिजे तो मिळू शकत नाही. कारण मनच तुमचं शुद्ध नसतं, नाही. अंतःकरण शुद्ध नाही. त्याच्यामुळे मग शुद्ध अंतःकरण नसलं की तिथे भगवंत प्रकट होत नाही. मग हा आपला पारमार्थिक स्वार्थ म्हणून समजायचं बर. की सगळ्या दुनियेशी कर्तव्य म्हणून प्रेमाने वागायचं. म्हणजे तो कसाही वागला तरी आपण व्यवस्थित वागायचं. भले तिथे आपल्याला खूप प्रेमाने वागता येणार नाही, पण आपुलकीने वागायचं, माणूस म्हणून. त्यातनं तो माणूस आपल्याशी चुकीचं वागत असेल तर महाराज सांभाळतील ना तेव्हा ती गोष्ट. पण आपण पूर्वग्रह दूषित जे वागतो बऱ्याचदा, की नाही मागच्या वेळेला तो मला असं म्हणाला होता, मागच्या वेळेला तो माझ्याशी असं वागला होता, मग मी यावेळेला कशाला त्याच्याशी नीट वागू, ही भावना ठेवणं चुकीचं आहे. म्हणजे आज आपण नव्याने सामोरं गेलं पाहिजे. म्हणजे एखाद्या माणसाबरोबर आपलं जरी पटलं नाही आणि उद्या ती व्यक्ती समोर आली आणि 4 शब्द बोलायची वेळ आपल्यावर आली तरी महाराजांचं स्मरण करून त्याच्याशी व्यवस्थित आपल्याला बोलून तो 5 मिनिटाचा वेळ आपल्याला काढता आला पाहिजे. आपण माणसांना टाळतो. म्हणजे नको असलेली व्यक्ती समोर दिसली की गर्दीत कुठेतरी आपण हरवणार आणि असं दाखवणार की मी तुला पाहिलंच नाहीये जणू काही. देहाने टाळलं पण डोक्यात तो विषय राहतो. पण आपल्याला मनाची शुद्धी घडवायची असल्यामुळे तुम्ही व्यावहारिक पातळीवर समोरासमोर येणं टाळाल, पण मनातनं ते गेलंय का तर नाही नाही. ना. उलट सामोरे गेलात आणि सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करत गेलो आपण, तर आपल्याला मनाने मोकळं होता येतं आणि शुद्धतेकडे जाता येतं. त्याच्यामुळे महाराज म्हणतात तसं की तुम्ही कर्तव्य बुद्धीने प्रेम करा. म्हणजे घरातल्या लोकांवर सुद्धा कर्तव्य म्हणून प्रेम करायचं. म्हणजे प्रेम हे नैसर्गिकच आहे, प्रेम भावना ही नैसर्गिक आहे, शुद्ध आहे. पण जिथे प्रेम करणं शक्य नाहीये व्यावहारिक पातळीवर, तिथे कर्तव्य म्हणून जा, असं महाराजांनी सांगितलंय. हे अवघड आहे, पण महाराजांनी सांगितलंय आपल्याला ते करून बघायला पाहिजे. म्हणजे आपल्याला कळेल की कर्तव्य म्हणून प्रेम करणं म्हणजे काय. कारण असं कर्तव्य म्हणून प्रेम केलं की आपल्याला आपल्या बाजूनी राहता येतं. म्हणजे उद्या महाराजांनी विचारलं तर आपल्याला सांगता येतं की मी व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण शेवटी उत्तरं आपल्याला त्यांना द्यायची आहेत, घरातल्या लोकांना नाही द्यायची. आपल्याला सद्गुरूंना उत्तरं द्यायची असतात, आपल्याला परमेश्वराला उत्तरं द्यायची असतात. ती भूमिका आपली ठेवली पाहिजे की आपल्याला ह्यांच्या पुढे उभं केलं तर आपलं काय होणार आहे. मग तिथे आपल्याला तोंड आहे का ह्यांच्या पुढे उभं राहायला. मग महाराज काय त्यावेळेला म्हणतील, ही भावना पाहिजे. म्हणजे आपण नुसतंच म्हणायचं नाही की महाराज किंवा सद्गुरु तत्व हे देह सोडलेला असला तरी ते सूक्ष्मात असतंच आणि ते मदत करतं, ते प्रापंचिक अडचणी सोडवतं. हे नुसतं म्हणणं झालं कारण तुमच्या प्रापंचिक अडचणी सुटल्यात म्हणून. पण महाराज काय सांगतात, त्याच्या पलीकडे संत तत्व बघा किंवा सद्गुरु तत्व त्याच्या पलीकडे बघा. काही वेळेला मुद्दामून प्रारब्ध भोगायला लावतील. म्हणजे आपली भूमिका अशी पाहिजे की नुसत्या आपल्या अडचणी महाराज सोडवतायत म्हणून मला महाराज आवडतात किंवा म्हणून मी महाराजांवर श्रद्धा ठेवतो, म्हणून मला महाराजांविषयी खूप विश्वास वाटतो. म्हणजे उद्या 4 गोष्टी प्रापंचिक अडचणी तुमच्या नाही सुटल्या तर तुम्ही काय करणार आहात. म्हणजे त्यावेळेला सुद्धा तुमची श्रद्धा तितकीच पाहिजे की ज्या अर्थी महाराज ही माझी गोष्ट सोडवत नाहीये त्या अर्थी तो भोग भोगणं हे महाराजांची इच्छा आहे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये सद्गुरु तत्व इतकं मनामध्ये घट्ट धरून ठेवलं पाहिजे किंवा श्रद्धा ठेवली पाहिजे की आपल्याला ते जणू काही प्रत्यक्ष आहेत असं वाटलं पाहिजे आणि अशी सारखी भूमिका पाहिजे आपली. तरच हे सगळं होणार आहे, नाही तर होणार नाही. मग ते
बेगडी आहे. हम्म. महाराजांचं अस्तित्व कधी मान्य करायचं आणि कधी सोयीस्कररित्या. सोयीनी कसंही वागायचं. म्हणजे तुम्हाला शरम वाटली पाहिजे. जर तुम्ही चुकीचं वागलात तर शरम वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे की काय हे आपण कसं वागलोय आणि आपल्या महाराजांना हे आवडलंय का, हे नाही आवडलेलं तर मग आपण कसं करायला पाहिजे, काय आहे हे वाटलं पाहिजे मनाला, तरच ठीक आहे. आता तुम्ही पारमार्थिक स्वार्थासाठी म्हणजे ते आपल्याला सुख लागावं. सुख म्हणजे कसं आपल्या हा जो नामाचा प्रवास आहे त्यात अडचणी येऊ नयेत, ते स्मूथ व्हावं अशा पद्धतीने हा म्हणजे आपली मनोभूमिका अशी पाहिजे की मला महाराजांची किंवा रामाची उपासना किंवा उपास्य दैवताच्या उपासना मार्गावर मी आहे, बरोबर आहे, साधन मार्गावर आहे. डूज अँड डोंट्स हे जे महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे त्याचं सतत आपल्या डोक्यामध्ये भान पाहिजे. आणि म्हणून मला 2 पावलं मागे येऊन थोडं नमतं घेऊन समोरच्याला थोडं महत्व देऊन, चल बाबा ठीक आहे, तू म्हणतोस ना तसं कर, असं करून तू समाधानाने आणि सुखाने राहणार असशील तर मी पण समाधानाने आणि सुखाने राहीन. कारण ते सुख मला पण मिळेल ना. घर शांत राहील, माझं डोकं शांत राहिलं, स्थिर राहिली बुद्धी, तर मला माझी उपासना स्थिर बुद्धीने करता येईल. हा त्याच्या मागचा भाव असला पाहिजे. म्हणजे उगीच आपण आपला अहंभाव किंवा इगो घेऊन घरामध्ये वावरलो तर काय होणार, भांडण होणार, वादविवाद होणार, कोणाचं म्हणणं खरं, कोणाचं खोटं, कोणाचं ऐकायचं. मग ही जी सगळ्या गोष्टी घरांमध्ये घडत असतात त्याच्यामुळे घरातलं वातावरण सुद्धा असं कलुषित झालेलं असतं. मन पण सगळ्यांची एकमेकांविषयी कलुषित असतात. तर एकदा समोरासमोर बसून हे संपवलं पाहिजे सगळं. म्हणजे हा प्रेमाचा तुम्ही विषय किंवा हे त्यांनी आता विचारलं म्हणून सांगतोय की प्रेमभावना यायच्या आधी द्वेष भावना मनातनं निघून गेली पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायला लागेल तर बसलं पाहिजे, व्यक्तींनी समोरासमोर बसलं पाहिजे की का द्वेष आहे आपल्या एकमेकांच्या मनामध्ये एकमेकांविषयी, लिहून काढलं पाहिजे की हे 10 प्रसंग मागच्या ह्याच्यात झालेले आहेत म्हणून माझ्या मनात तुझ्याविषयी द्वेष आहे. मग तुझ्या मनात माझ्याविषयी का द्वेष आहे, लिहून काढा. एकमेकांच्या समोर बसा ते पॉइंट्स घेऊन, म्हणजे तुम्हाला कळेल. म्हणजे मन सगळं स्वच्छ होईल. साधकाने आपलं मन स्वच्छ ठेवायचंय. त्याच्यावर पुटं चढून 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 खोटं होतं मग ते सगळं, बरोबरची होते मग ती उपासना. त्याचा तुम्हाला अंतर्गत भावामध्ये जो ऍक्च्युअली महाराजांना जे तुम्हाला द्यायचंय ते तुमच्यापर्यंत पोचूच शकत नाही. म्हणून महाराज सांगतात की तुम्ही एकदाच शांतपणे विचार करा 4 तास बसून, लहानपणापासून आजच्या क्षणापर्यंत कोणत्या कोणत्या माणसांविषयी माझ्या मनामध्ये द्वेष आहे, कोणाकोणाविषयी माझ्या मनामध्ये राग आहे, का राग आहे, लिहून काढा. हे मी पहिल्या भागात पण सांगितलं होतं, पहिल्या दिवसापासून, पण लोकांना ते आवडलं नाही. म्हणजे काय लोक म्हणाले कसं आम्ही लिहून काढणार, हे वाचलं कोणी तर त्याही वेळेला आपण सांगितलं की लिहिल्यानंतर तुम्ही ते डिस्कार्ड करा. तुम्हाला गरज नाहीये हे कोणी वाचण्याची किंवा हे, पण तुम्ही लिहिलं ना तर तुमचं सगळं मन स्वच्छ होतं, रित होतं. पण लोकांना संभावू ते एवढं काही पटलं नाही म्हणा की आहे. आणि आपण दरवेळेला सांगतो जे तुम्हाला पटलं नाही ते तुम्ही सोडून द्या, ते तुम्ही नाही केलं तरी चालेल. पण काही लोकांनी ते फॉलो केलं, काही लोकांनी लिहून काढलं आणि त्याचा त्यांना खूप फायदा झाला. प्रतिक्रियांमध्ये आहे, कारण प्रतिक्रियांमध्ये ते आहे की एका व्यक्तीने त्याच्या आयुष्यातलं हे सगळं असं लिहून काढलं, जे जे अशुद्ध त्याच्या बाबतीत घडलेलं होतं, जे काही त्याच्या मनामध्ये लोकांविषयी द्वेष होते किंवा त्याच्या मनामध्ये काही मत्सर होता की लोकांच्या विषयीचा द्वेष होता, ते सगळं त्याने लिहून काढलं, महाराजांना वाचून दाखवलं आणि त्याने ती प्रतिक्रिया दिलेली आहे की माझं मन आता सगळं स्वच्छ झालं आणि ज्याच्या ज्याच्याविषयी माझ्या मनामध्ये काय चुकीच्या भावना होत्या किंवा जिथे त्याला स्वतःला असं वाटत होतं की माझं चुकलेलं आहे तर त्याने जाऊन माफी पण मागितली त्या व्यक्तीची आणि तो माणूस मोकळा झालेला आहे, अशी एक प्रतिक्रिया आपल्याला आलेली आहे. त्याच्यामुळे हा ज्याने त्याने ठरवायचा प्रश्न आहे. म्हणजे जर तुम्हाला प्रेमभावना वाढवायची, हा जो आता प्रश्न आहे त्या व्यक्तीचा, तर प्रेमभावना वाढवायच्या आधी द्वेष भावना नष्ट करावी लागते. द्वेष नष्ट झाला की मग प्रेमभावना आपोआप वाढायला सुरू. अजून एकाने द्वेषाबद्दलच विचारलंय की द्वेष म्हणजे नक्की काय, की दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही हे सोडून, समजा एखादी गोष्ट सर्वत्र घडतीये पण आपल्या बाबतीत एखादी गोष्ट तशी नाही घडली तर जे मनात विचार येतात ते पण द्वेषाच्याच हेडिंग खाली येतात का? द्वेष हा निरनिराळ्या पद्धतीने उत्पन्न होतो. म्हणजे काही वेळेला तुमचं जर समोरचा माणूस ऐकत नसेल तर ऑटोमॅटिकली तुमच्या मनात त्याच्याविषयी द्वेषभावना उत्पन्न होते.
किंवा काही वेळेला तुम्ही दुसऱ्याबरोबर तुमची स्वतःची कंपॅरिझन करता. हो, बरोबर आहे. मग ती व्यावहारिक पातळीवरची असेल, आध्यात्मिक पातळीवरची असेल, त्याने सुद्धा द्वेष उत्पन्न होतो. काही वेळेला तुमच्या त्या कंपॅरिझनमधनं तुम्ही स्वतःकडे इन्फिरिटी कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स तुमच्या मनामध्ये जर निर्माण झाला, तर मग तो हळूहळू द्वेषामध्ये हो. परावर्तित होतो, की मी एवढे कष्ट करून मला काही मिळत मिळत नाही. नाही. समोरची व्यक्ती फारसे काही कष्ट करत नाही, पण त्याला सगळं काही मिळालंय. द्वेष उत्पन्न झाला. किंवा महाराज म्हणतात तसं, की काही जणांची दृष्टी चांगली नसते. त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीला समोरच्याचं चांगलं बघवत नाही. बघवत नाही. त्यावेळेला सुद्धा मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो. पटत नसतं जेव्हा एकमेकांचे विचार एकमेकांशी, आणि अशा वेळेला जेव्हा मुद्दामून लोक त्रास देण्याच्या हेतूने किंवा स्वतःचा इगो सांभाळण्याच्या हेतूने दुसऱ्या माणसाला जरा सुद्धा मोकळीक देत नाहीत, नाही. तर अशा वेळेला घरामध्ये एकमेकांच्या विषयी द्वेष उत्पन्न होतो. किंवा कामाच्या ठिकाणी जर तुमचे वरिष्ठ लोक तुमच्याशी व्यवस्थित वागत नसतील, बोलत नसतील, बॉसिंग करत असतील, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो. म्हणजे कुठल्याही कारणाने तुमच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होऊ शकतो. पण अशी कुठलीही जरी अशुद्ध भावना उत्पन्न झाली, तरी प्रत्येक वेळेला आपल्याला महाराजांच्या पाशी जाऊन किंवा सद्गुरूंपाशी जाऊन हे सांगायला लागतं, निवेदन करावं लागतं, की आजच्या क्षणाला एवढ्या लोकांच्या विषयी माझ्या मनामध्ये द्वेष आहे. आणि का आहे ते प्रामाणिकपणे तुम्ही लिहून महाराजांना वाचून दाखवा. त्यांना सगळं माहिती आहे. हेही लोकांनी आपल्याला तेव्हा बोललेले होते, की महाराजांना तर सगळंच माहिती आहे, मग आपण कशाला ते वाचून दाखवायचं, आपण कशाला ते निवेदन करायचं. त्याच्यावर आपण हेही बोललो, की आईला सगळं माहिती असतं मुलाचं. मुलगा एखाद्या वेळेला बाहेरनं घरात आला आणि त्याची मनस्थिती बरोबर नसली, तर आईला ते कळलेलं असतं. पण आईची भूमिका कशी असते, मुलगा जोपर्यंत येत नाही आईपाशी तोपर्यंत आई बोलत नाही. ती म्हणते ठीक आहे, 2 दिवसांनी येऊन सांगेल, माझ्याशिवाय तो कोणाकडे जाणार आहे. ही आईची भूमिका आहे. त्यामुळे संत हे आईप्रमाणेच असतात. त्यामुळे संत सुद्धा तुमच्याकडे तटस्थ दृष्टीने पाहतच असतात, की तुम्ही मला सोडून कुठे जाणार आहात. आज ना उद्या तुम्ही माझ्याकडे येणारच निवेदन करायला. त्याच्यामुळे महाराजांना किंवा सद्गुरु तत्वाला निवेदन करायच्या वेळेला आपला अहंभावच आड येत असतो. म्हणजे त्यांना कळत नाहीये का, असा विचार करणं सुद्धा देहबुद्धीचं लक्षण आहे. त्यांना कळतच आहे, पण तुम्ही शरणागत भावाने जाताय का, गुडघे टेकताय का त्यांच्या पुढे, आणि कपाळ टेकवून म्हणताय का, की महाराज हे असं असं सगळं घडतंय. सगळं त्यांना निवेदन करा. सगळं निवेदन करा, की ह्या माणसांविषयी माझ्या मनामध्ये द्वेष आहे, ह्या कारणामुळे मला मत्सर वाटतो, माझ्या मनात ह्या वासना आहेत. सगळं महाराजांना निवेदन करायचं आणि सांगायचं तुम्ही हे सगळं क्षीण करा. मग महाराजांनी आपल्याला सांगितलंच आहे, की नाम घ्या, हे सगळं क्षीण होत जाईल. पण निवेदन करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा नाम घेऊ त्यावेळेला महाराजांची ताकद तिथे येते. महाराजांना कळतं, की ह्याचा हा भाग आपल्याला मोकळा करायचा आहे किंवा स्वच्छ करायचा आहे. मग सद्गुरु तत्व तशा पद्धतीने काम करायला सुरुवात करा. पण तुम्ही निवेदन करायला पाहिजे. निवेदन करणं ही फार मोठी गोष्ट. सारखं महाराजांना सांगत राहायचं. एकाने मध्ये विचारलं होतं, त्यांना इरिटेट होणार नाही का महाराजांना? तर असं काहीही सद्गुरु तत्वाला इरिटेट होत नाही. तुम्ही विचार करा, की महाराजांचे लाखो भक्त आहेत. हो ना. रोज सगळे लाखो भक्त महाराजांना काहीतरी सांगतायत. त्यांच्या प्रापंचिक गोष्टी सांगत असतील, आध्यात्मिक गोष्टी सांगत असतील, तर महाराज असे काही इरिटेट वगैरे होत नाहीत. सद्गुरु तत्व सगळ्याच्या पलीकडे आहे. ते एका वेळेला लाख लोकांना सांभाळतात. त्याच्यामुळे असं सद्गुरु तत्व इरिटेट वगैरे काही होत नाही. असं सारखं आपण त्यांच्याशी बोलून त्यांना काही आपण त्रास वगैरे देत नाही. आपण आपल्या आईपाशी जाऊन बोलतो एखादी गोष्ट, तेव्हा आई असं म्हणते का, की तू माझ्याकडे कशाला येतो सारखा सारखा, मला इरिटेट व्हायला होतंय, असं आई म्हणत नाही. त्याच्यामुळे आई म्हणते ठीक आहे, तुला काय जो प्रॉब्लेम आहे तू मला येऊन सांग, आपण त्यातनं पुढे जाऊ, कसा मार्ग काढायचा ते आपण बघू. आता ह्या प्रश्नाविषयी जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात, की सुखासाठी, समाधानासाठी हा सगळा प्रवास चाललाय. तर एका भागामध्ये तुम्ही समाधान म्हणजे काय खूप छानरित्या उलगडलं होतं. पण सुख म्हणजे नक्की काय, आणि ते शोधायचं म्हणजे नक्की काय करायचं, आणि ते आपल्यातच आहे. कारण वस्तू आपली शोधून घेई मग पावसी निज सुख असं म्हटलंय. तर मग ते
आपण अंतरंगातच उलगडून घ्यायचं म्हणजे कसं करायचं? सुख म्हणजे मनाला आल्हाददायक अशी भावना असते. आपल्याला तेव्हा असं वाटतं की मला सुख झालं. पण दुर्दैवाने तशा तऱ्हेची भावना मनामध्ये उत्पन्न होणं हे विषयांवर अवलंबून असल्यामुळे हम्म. आपल्या प्रापंचिक गोष्टी जेव्हा आपल्या मनासारख्या घडतात तेव्हा आपल्याला ते सुख आहे असं वाटतं. खावं वाटतं. म्हणजे कुठली म्हणजे पैसा प्रपंचात भरपूर असावा असं बरोबर. वाटतं. तो जर प्रारब्ध योगाने भरपूर मिळाला तर मग आपल्याला असं वाटतं नाही सुखाचे सुखी आहे. दिवस आपले हो. चाललेले आहेत. किंवा जे मनात येईल शिक्षण म्हणा किंवा नोकरी धंदा आहे किंवा मुलं बाळं आहेत, लग्न वेळच्या वेळेला होणं, जे काही असेल ते जी काही प्रापंचिक इच्छा मनामध्ये यावी आणि ती पूर्ण व्हावी प्रारब्ध योगाने, असं जेव्हा घडतं त्यावेळेला ते सुख आहे असं आपण म्हणतो. आणि जो माणूस साधन मार्गावर आहे तो माणूस म्हणेल की महाराजांची कृपा आहे किंवा भगवंताची कृपा आहे म्हणून मला हे सुखाचे दिवस बघायला मिळत आहेत. मिळतायत. पण हे खरं सुख आहे का? हम्म. महाराजांनी सांगितलंय की ही जर परिस्थिती उद्या तुमची बदलली गेली, कारण आपण जगाच्या घडामोडी जर बघितल्या हो ना. तर आज जे आपल्यापाशी आहे ते उद्या असेलच असं नाहीये. खरंय. घरातली चालती बोलती माणसं सुद्धा अचानक मृत्यू पावतात. काही वेळेला कर्ज होतात, चांगली आर्थिक परिस्थिती असते तर तुम्ही पूर्णपणे अशा परिस्थितीमध्ये जाता की डबघाईला आहे. जिथे तुम्हाला सर्वाईव्ह होणं आता अवघड आहे. खरंय. किंवा अनेक गोष्टी असतात, अचानक नोकरी जाते, मुलं बाळं होत नाहीत, संसार अर्धवट तुटतात, अनेक गोष्टी असतात की ज्याच्यामुळे म्हातारपणी सांभाळायला कोणी नसतं, मुलं परदेशात आहेत. आज अनेक वृद्ध माणसं घरामध्ये खूप विमनस्क अवस्थेमध्ये जगतायत आणि महाराजांना सारखी प्रार्थना करतायत की आता आम्हाला का ठेवलंय तुम्ही? म्हणजे अशा तऱ्हेची सगळी माणसं या जगामध्ये, या सगळ्या जगाच्या घडामोडी परमेश्वर पाहतोच आहे, सद्गुरु तत्व पाहतच आहे. त्याच्यामुळे ह्या सुखाचा जो भाग आहे तो महाराज म्हणतात की तुम्ही खरं सुख भगवंतापाशी, भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंपाशी आणि त्यांनी जे नाम आपल्याला दिलं त्याच्यामध्ये तुम्ही स्थिर व्हा. तिथून तुम्हाला खरं सुख आणि समाधान आणि मिळणार आहे. पण आपला अनुभव असा आहे की प्रापंचिक सुख असलं की आपला परमार्थ चांगला होतो. हे अगदी नैसर्गिकरित्या घडतं. म्हणजे जर सगळं छान असेल तर जप छान होतं. जर काहीतरी बिघडलं इकडे प्रपंचामध्ये आणि मग महाराजांच्या पाशी येऊन जपाला बसलं की प्रचंड मनामध्ये विचार, भीती, भविष्याची चिंता, काळजी, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा त्रास, वर्तमानात जगता येत नाहीये, हे सगळं घडतं. त्याच्यामुळे आपल्याला हळूहळू मनाची भूमिका अशी ठेवावी लागते. हे अवघड आहे पण ते नामाने साधतं. तिथे खरं सुख आहे. आता हे सगळ्या विकारांबद्दल आता आपण बोलतोय, द्वेष आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. तर आपल्या आध्यात्मिक उन्नतीमध्ये आड काय येतं ते आपलेच विकार आड येतात. तर ह्याच्यातून सुटकेसाठी काय मार्ग आहे? आता जे षडविकार म्हणून सांगितलेले आहेत, मग तिथे क्रोध असेल, लोभ असेल, मोह असेल, मत्सर असेल, दंभ असेल किंवा अहंभाव असेल, अहंकार ज्याला आपण म्हणतो. कुठला विकार आपल्याला जास्त प्रबळ आहे हे त्या माणसाने शोधून काढावं. कारण बऱ्याचदा असं होतं की 6च्या 6 विकार काही माणसाला खूप प्रबळ नसतात. एखाद दोन विकारांची तीव्रता जास्त असते, बाकीच्या गोष्टी थोड्याशा कमी प्रमाणामध्ये असतात. सगळं असतंच आपल्यामध्ये. कुठला विकार अचानक डोकं वर काढेल हे सांगता येणार नाही. परिस्थितीप्रमाणे काही वेळेला होतं. पण एखाद दुसरा विकार जास्त प्रबळ असतो, बाकीचे विकार हे थोडेसे कमी असतात. म्हणजे जर आपल्याला राग जास्त येत असेल तर बऱ्याचदा द्वेष किंवा मत्सर त्याच्या जोडीने असतो. म्हणजे मोह असेल तर त्याच्या जोडीने लोभ असतो. म्हणजे असं कुठेतरी एखादा विकार दुसऱ्या विकाराला चिकटून पुढे आलेला असतो. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्याला ते पाहावं लागतं की नक्की माझा विकार कुठला मला छळतोय. वासना आहेत, सगळा भाग आहे. मग ते जर क्षीण करत न्यायचं असेल तर पहिलं त्याला नामाचं अधिष्ठान पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे की नक्की कुठला विकार मला जास्त छळतोय. मग त्याच्यावर काम करावं लागतं. म्हणजे मला जर राग जास्त येत असेल मग तो राग का येतोय, त्या रागाचं स्वरूप काय आहे, म्हणजे सात्विक आहे का तामसिक आहे, द्वेषयुक्त आहे, मत्सरयुक्त आहे. रागाचं स्वरूप पण आहे ना. म्हणजे काही वेळेला कसं असतं की माणसाचा मूळ पिंड सात्विक आहे, त्याच्यामुळे सत्वगुणातून उत्पन्न झालेला तो संताप असतो. सात्विक संताप ज्याला आपण म्हणतो की अरे
मी एवढं तुला सांगतोय पण तुला कळत नाही का, तुझ्या कल्याणासाठी किंवा उन्नतीसाठी मी तुला हे सांगतोय. सांगतो. आपण एक पोटतिडकीनी बघा हो, बरोबर आहे. थोडं रागामध्ये बोलतो किंवा खरंय. चिडतो किंवा एखादा माणूस आपला आपली ऐकत कळकळ नसतो, पोहोचत नाही त्याच्यापर्यंत. तो सात्विक संताप आहे. पण तोच तामसिक आहे का? तर तामसिक संताप हा जास्त घातक आहे, हम्म. कारण तो द्वेषयुक्त अंतःकरणातून आलेला असतो किंवा मत्सरयुक्त अंतःकरणातून आलेला असतो. काही वेळेला आपल्याला समोरच्याचं चांगलं झालेलं पाहवत नाही, म्हणून त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो, मत्सर उत्पन्न होतो कंपॅरिझन केल्यामुळे. मग आपण अशा व्यक्तींचा रागराग करायला लागतो. मग उगीच आपण त्यांच्यावर चिडणार, आपण त्यांना कमी लेखणार, त्यातनं आपण आपला इगो पोसत असतो, अहंकार आपण त्यातनं आपला सांभाळत असतो. हे जे सगळं द्वेषयुक्त अंतःकरणातनं येतं ना, हे फार घातक आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला हे पाहावं लागतं. म्हणजे आता खाण्यावरची वासना आहे का, कसं ओळखायचं? ताट भरून वाढलेलं आहे, एखादाच पदार्थ 4-4 वेळा मागितला की त्या पदार्थावर आपली वासना आहे समजूनच जावं. की तुम्हाला त्या सगळ्या वाढलेल्या पदार्थांमध्ये बघा, हे ऑब्झर्व करा की आपल्याला एक कुठला तरी पदार्थ आवडला की आपण सारखं वाढणाऱ्याला म्हणतो हा मला हे वाढा, परत आपण म्हणणार की मला हे वाढा. हे अगदी होतं. इतर पदार्थ वाढायला आले तर आपण काही वेळेला नको म्हणतो. मग एकच पदार्थ आपण 4-4 वेळा मागितला म्हणजे त्या पदार्थावर आपली वासना आहे. मग क्षीण करायची ना, मुद्दामून एकदाच वाढून घ्यायचा. बघा तरी काय होतंय ते तर बघा. अन्नावरची वासना कशी कमी करायची हा पण एक मोठा अभ्यासच आहे. आणि हे सगळं आपोआप व्हायला पाहिजे, पण पहिल्या स्टेपमध्ये ते थोडंसं बळजबरीने करावं लागतं. की मला हे आवडतंय का फार, का हे सगळं करायचं? म्हणजे महाराज काय सांगतात की तुम्ही प्रारब्ध योगाने गाद्या गिरद्यांवर लोळा, अगदी वैभवात राहा, पण उद्या सतरंजीवर झोपायची वेळ आली तरी सुद्धा तुमच्या मनाची भूमिका अशी पाहिजे की ठीक आहे, तोही प्रारब्ध योग आहे. पण आपण तसं करू शकत नाही, म्हणून महाराजांची ती तळमळ आहे की मनाची भूमिका अशी ठेवा, म्हणजे जे काही आत्ता प्राप्त झालेलं आहे वैभव, ते रामाच्या कृपेने मला प्राप्त झालेलं आहे. आणि उद्या माझ्या कर्माच्या मुळे जो काही प्रारब्ध योग वाट्याला येईल, तर ती शेवटी पुढे भगवंताची इच्छा म्हणून ती स्वीकारता आली पाहिजे. म्हणून आपण एक एक वासना अशी हे करत जावी की फार कपड्या लत्त्याची वासना आहे का, मुद्दामून पुढचे 6 महिने एकही कपडा खरेदी करायचा नाही, असं करत जायचं. किंवा कोणी दिलं तर मग आपली त्याच्यामध्ये कशी भूमिका आहे, आपल्याला अजून मिळावं असं वाटतंय का, त्यात आपण काही चिकित्सा करतोय का. खूप बारीक बारीक गोष्टी असतात, खूप बारीक गोष्टी असतात की हे केल्याशिवाय मला हे होत नाही, किंवा प्रवास करताना मला अमुकच लागतं. जे मला लागतं असं जे 10 वेळा मनात येतं ना, तर साधकांनी मुद्दामून ते करायचं नाही. की नाही मी करून बघतो की हे मी नाही, समजा मला हे मिळालं तर काय होतंय ते तरी बघूया. अशा पद्धतीने जर आपण गेलो ना, तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला, आपला हा अभ्यास आहे, आपल्याला काही कोणी ओरडणार नाहीये किंवा तुम्ही जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जगताय त्याप्रमाणे तुम्ही जगत राहिला तरी काही तुम्हाला लोक नावं ठेवणार नाहीये. तो तुमचा प्रारब्ध योग आहे, पण अभ्यास आहे. हा प्रश्न आला म्हणून मी तुम्हाला सांगतो की वासना, विकार, विषय ह्याच्यामध्ये जी आपली वृत्ती अडकली आहे, किंवा महाराज जे सांगतात की तुम्ही ती वृत्ती काढा आणि भगवंतापाशी चिकटवा. ते काढा म्हणजे काय, कशी काढायची, ती कशी काढायची, म्हणजे नामाचं अधिष्ठान आहेच आहे, पण आपल्याला पहिला अभ्यास पण करावा लागतो स्वतःला आधी की माझं अडकलंय कुठे. मग इथे अडकलंय का, मुद्दामून करायचं नाही ते. म्हणजे तो पदार्थ मागायचा नाही, वाढायला आला तरी म्हणायचं नाही, सुरुवात करून बघायची. हळूहळू ती सगळी वासना हे होते. बरोबर आहे. किंवा 4 पदार्थ एकत्र कालवून खायचे म्हणजे ती वासना नष्ट होते. बरोबर आहे. म्हणजे फार आवडतंय का, कालव 4 पदार्थांमध्ये, करून बघायचं काय होतं, अभ्यास आहे. आता आपण अभ्यासाविषयी किंवा आपापल्या प्रत्येक माणसामध्ये असलेले गुण आणि अवगुण ह्याविषयी बोलतोय, तर मगाशी म्हटलं तसं प्रेम आणि अलिप्तता हे दोन्ही जसं येतं, तसंच अहंकार आणि स्वाभिमान ह्याच्यामध्ये पण एक छोटी थिन लाईन आहे. तर ती कशी फरक ओळखायचा आणि कसं त्यातनं पुढे जायचं? स्वाभिमान म्हणजे काय की स्वतःच्या कर्तृत्वाविषयीचा अभिमान आहे, स्वतःविषयीचा अभिमान. पण त्यातूनच अहंकाराची उत्पत्ती झालेली असते. खरंय. म्हणजे जेव्हा तुम्ही अहंकाराने दुसऱ्याशी बोलता, त्यावेळेला स्वाभिमानी वृत्ती मनामध्ये बाळगून तुम्ही अहंकाराने दुसऱ्याशी बोलता.
बर. त्याच्यामुळे ती जुळी भावंडच आहेत. ओ. किंवा आधीची भावना ही आहे स्वाभिमानाची आहे, ती अहंकारामध्ये परावर्तित होते. म्हणून आपल्याला कर्तेपण जर आपण ह्यात घेतलं नाही तर स्वाभिमान उरत नाही. स्वाभिमान म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट नाही. सेल्फ रिस्पेक्ट वेगळा आहे आणि स्वाभिमान म्हणजे स्वतःविषयीचा असलेला एक प्रकारचा इगो म्हणा किंवा जो पुढे अहंकारामध्ये परावर्तित होतो. सेल्फ रिस्पेक्ट ही गोष्ट निराळी आहे. ती म्हणजे अहंकार किंवा हे स्वाभिमान. पण तुम्ही जर स्वतःचा इगो बाळगून राहिलात, म्हणजे तुमच्याकडे समजा चांगलं शिक्षण आहे, पैसा आहे, रूप आहे, रंग आहे, चांगली परिस्थिती प्राप्त झाली आहे सामाजिक किंवा आर्थिक, तर एखादी गोष्ट तुम्ही चांगली करू शकताय, तर त्यावेळेला कळत नकळत जेव्हा तुम्ही दुसऱ्याला कमी लेखता ते घातक आहे. त्याच्यामुळे स्वतःविषयीचा सेल्फ रिस्पेक्ट असावा, जरूर असावा जगताना, पण कर्तेपणाची भूमिका घेतली नाही की मग स्वाभिमान किंवा तो अहंकार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मागे येत नाहीत. आता हे जेव्हा आपण असं म्हणतोय की स्वाभिमान, अहंकार, तर काही ठिकाणी असं होतं की अशी सिच्युएशन येते की अशा वेळेला आपण म्हणतो आपण शांत बसावं किंवा मौन हा एक शब्द वापरला जातो की मौनात राहावं. मग नक्की मौन म्हणजे काय ह्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन कराल? शांत राहणं, गप्प राहणं, तरी सुद्धा मनात विचार करणं, मग ते काही मौन होतं का? मग नक्की मौन नाही, ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही अशी स्फोटक परिस्थिती जर घरामध्ये किंवा कुठेही जर उत्पन्न झाली, तर तिथे मौनामध्ये राहिलं म्हणजे काहीही बोललं नाही तर पुढचे बरेचसे प्रसंग टळतात. कारण तुमच्या तोंडून काही चुकीचं बाहेर पडत नाही, अपशब्द बाहेर पडत नाही, तुमच्याकडनं काही चुकीचं बोललं जात नाही. बरोबर. त्याच्या तिथे जर सांभाळलं आपण स्वतःला, एक कंट्रोल आपला ठेवला, तर बऱ्याच गोष्टी सुटतात. दुसरं, आपण जो सतत त्रास करून घेतो स्वतःला, की आपल्याला कळत असतं की घरात अमुक अमुक व्यक्ती नीट वागत नाही किंवा कामाच्या ठिकाणी काही त्रास आहे, तर आपण सारखं त्याच्यावर भाष्य करत राहतो. तर त्याच्यामुळे सुद्धा एक नकारात्मक मनस्थिती आपलीच आपण उत्पन्न करून घेत असतो. कारण ती घरातली वागणारी लोक किंवा कामाच्या ठिकाणी किंवा जिथे कुठे तुमचा संबंध लोकांशी येत असेल, ती माणसं काही बदलणार नाहीयेत. ती त्यांना पाहिजे तशीच वागणार आहेत. तुम्ही सारखं भाष्य करून उपयोग होत नाही. तिसरी गोष्ट मौनाच्या बाबतीतली, महाराजांनी सांगितलंय की तुम्ही जास्तीत जास्त वेळ तुमचा हा इतरांची निंदा करण्यामध्ये जातो, जवळपास 60 ते 70%. बरोबर. आणि 20 ते 30% स्वतःची स्तुती करण्यामध्ये जातो. म्हणजे 90% तुम्ही जे बोलता त्याच्यात आयदर दुसऱ्याची निंदा असते किंवा स्वतःची स्तुती असते. आणि महाराजांचं असं म्हणणं आहे की 10%च तुम्ही जे आवश्यक आहे तेवढं दिवसभरात बोलणं, तेवढंच खरं बोललं पाहिजे. कारण आपण खरंच ऑब्झर्व केलं ना, तर दिवसभर आपण जेव्हा आपली गोष्ट काही सांगत असतो त्यावेळेला कुठेतरी इनडायरेक्टली किंवा मनाच्या ह्याच्यात माझं कसं सगळं व्यवस्थित आहे किंवा मी बरोबर विचार करतोय की नाही किंवा मी व्यवस्थित वागतोय की नाही, माझी सगळी भूमिका बरोबर आहे की नाही, तर ह्याच्यामध्ये कुठेतरी तो स्वतःच्या अहंभावाला पोषणच चाललेलं असतं. म्हणजे एक स्तुतीच असते ती स्वतःची केलेली, की नाही बाबा माझं असं आहे, मी असं करतो, मी मदत करतो किंवा मी अशा पद्धतीने चांगलं वागतो, तोच माझा कर्मयोग आहे वगैरे वगैरे. आणि उरलेला सगळा वेळ आपण दुसऱ्याची निंदा करत असतो की हा बरोबर वागत नाही, मी एवढं करून हा समोरचा माणूस माझ्याशी नीट वागत नाही, बोलत नाही, निंदाच करत असतो. म्हणजे काही माणसांचा स्वभावच इतका चिकित्सक असतो की त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये खोट दिसत असते. तुम्ही कुठलीही गोष्ट, म्हणजे महाराजांनी सांगितलंय काही माणसांची दृष्टीच अशी असते की त्यांना चांगलं दिसतच नाही. म्हणजे कुठलीही गोष्ट त्यांच्या समोर ठेवली की ते काहीतरी त्याच्यामधनं चिकित्सा करणार, काहीतरी त्याच्यामधनं निगेटिव्ह बाहेर काढणार. त्याच्यामुळे लोक अशा माणसांना टाळतात. हो, खरंय. म्हणून असं काहीही आपण करायचं नाही. म्हणजे जर आपण स्वतःची स्तुती केली नाही आणि दुसऱ्याची निंदा केली नाही तर 90% वेळ हा वाचला. जो महाराजांनी सांगितलंय
मनातल्या मनात नामस्मरण करा. म्हणजे 90% वेळ तुमचा वाचेल की ते मौनच आहे. म्हणजे महाराज म्हणतात तसं की भगवंताचं नाम घेणं हे मौनच आहे. कारण बाकीच्या गोष्टी कारण बाकीच्या सगळ्या व्यवहार थांबलेला असतो, सगळं शांत झालेलं असतं. तुम्ही मनातल्या मनात फक्त श्रीराम जयराम जय जयराम किंवा तुमच्या उपास्य दैवताचा जप करत असता, तुम्ही महाराजांचं आठवण करत असता. त्याच्यामुळे बाह्य जगापासून तुम्ही एक मौनच धारण केलेलं असतं. त्याच्यामुळे महाराजांचं असं म्हणणं आहे की भगवंताचं नाम घेणं हे मौनच आहे. त्याच्यामुळे स्वतःची स्तुती बंद करायची, दुसऱ्याची निंदा बंद करायची. म्हणजे 90% वेळ वाचला तो नामात घालवायचा. म्हणजे मनातल्या मनात आठवण मग अशी म्हटलं तसं की 10% दिवसभरातनं जेवढं गरजेचं आहे ना तेवढं बोललं गेलं ना की बरेचसे आपले विषय सुटतात. आता काही घरं अशी आहेत दादा की जी सगळीच जण नामसाधनेच्या मार्गावर आपापल्या परीने, कोण जास्ती कमी, मग त्या लोकांनी एकत्रित उपासना केली काही एक ठराविक नेम करून, तर काय करावं आणि त्याचं नेहमी महत्व सांगितलं जातं. तर थोडंसं एकत्रित उपासनेबद्दल सांगाल का? सामूहिक उपासना ही जरूर करावी. आठवड्यातनं एखादा दिवस सगळ्यांनी एकत्र जमावं जिथे कुठे त्यांना शक्य आहे. मग महाराजांचा मठ असेल, सद्गुरूंचा मठ असेल, एखादं देऊळ असेल किंवा आपापल्या कुठल्या कोणाच्या घरी बाबा मोठं घर असतं, मग तिथे सगळेजण जमतात. ह्याने काय होतं की सगळ्यांना एक प्रकाराने धरून ती उपासना चालवता येते. मग त्याच्यामध्ये काही स्तोत्रांचं वाचन करावं, तुम्ही काही एखाद्या गोष्टीवर काही मनन चिंतन करावं, जप करावा, वैखरीने आशयाला थोडा वेळ जप करावा. पण ही उपासना सातत्याने घडावी. आणि उपासना झाल्यानंतर प्रापंचिक गप्पा गोष्टी न करता आपापल्या घरी गेलं पाहिजे. म्हणजे आम्ही सगळे आठवड्यातनं एक दिवस जमतो, पण त्याच्यानंतर जर आपण उपासना झाल्यानंतर जी ऊर्जा उत्पन्न झालेली आहे ती घेऊन तुम्ही गेलं पाहिजे. म्हणजे तिथे तुम्ही बसा थोडा वेळ. म्हणजे असं इतकं ते यांत्रिक नसावं की हा उपासना संपली, चपला घातल्या आणि बाहेर पडलं, असं नाही. ठीक आहे, बसा सगळेजण एकमेकांशी, कारण माणूस हा समाजप्रिय आहे. त्याच्यात तो समाजाशिवाय राहू शकत नाही. तुम्ही बसा, एकमेकांशी गप्पा गोष्टी करा. महाराजांना आवडतं सगळ्यांनी आनंदाने एकमेकांशी राहिलेलं. पण काय अवॉइड करायचंय तर आपापल्या घरातला प्रपंच तिथे आणायचा नाही. तुम्ही बाकी सगळं तिथे बोला, काही प्रश्न नाहीये. 10-15 मिनिटं बोला, काय चहा कॉफी घ्या, बाहेर पडा. पण प्रपंच तिथे कोणाचा म्हणजे अशी खर्ची आपण ज्याला म्हणतो गॉसिप, ते फक्त तिथे होता कामा नये. ते अवॉइड करायचं. बाकी मग आठवड्यातनं एखादा दिवस किंवा काही ठराविक तुमचे वर्षातले नेम असतील, उत्सव असतील, त्यावेळेला जेव्हा सगळेजण छान एकत्र येतात तेव्हा एक उपासनेला पुष्टी मिळते. आणि ती आपल्याला रोजच्या उपासनेसाठी महत्वाची आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये हिडन एक गोष्ट आहे की आठवड्यातनं एकदा जेव्हा येऊन सामूहिक उपासना करतात तेव्हा ते सगळं रोज घरी करणं, म्हणजे नाम रोज घरी घेणं, एखादं स्तोत्र रोज घरी वाचणं, रोज देवाला दिवा लावणं, सगुण उपासना करणं, हे सगळं रोजच्या रोज तुम्ही घरी करणं अपेक्षित आहे. मग आठवड्यातनं एक दिवस तिथे एकत्र येऊन करा. पण घरी रोजच्या रोज व्हायला पाहिजे ना, त्याच्याशिवाय कसं होणार? रोजच्या रोज भगवंताची उपासना ही आपल्या घरी आपली स्वतःची व्हायलाच पाहिजे. आणि ती एकांतातच व्हायला पाहिजे. म्हणजे तिथे घरातल्या सगळ्या लोकांनी सुद्धा उगीच गर्दी करायची नाही. आपलं स्वतःचं साधन हे आपण स्वतः सांभाळायचं. आपल्या वेळा वेगळ्या पाहिजेत, प्रत्येकाने आपापलं सांभाळायचं. आता काही जणांचं असं म्हणणं आहे की ते ह्या साधन मार्गावर आहेत आणि जेव्हा आपली प्रगती होत असते तेव्हा काही गोष्टींचे संकेत येणं वेगळं, पण प्रेरणा होणं आणि सुचणं असंही गोष्टी, तर त्या दोन फरक काय? दोन्ही मधला फरक काय? प्रेरणा येणं म्हणजे काय आणि सुचणं म्हणजे काय? आता 2 गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. जे काही येणार ते तुमच्या मनाच्या अंतरंगामध्ये ते उमटणार. आता जे भगवंताकडनं किंवा सद्गुरूंकडनं आलेलं जेव्हा उमटतं त्याला प्रेरणा म्हणतात. आणि आपल्यालाच आपली एखादी गोष्ट सुचणं म्हणजे आपल्या मानवी पातळीवर त्याला सुचणं म्हणतात. की आपण म्हणतो ना, मला हे अचानक सुचलं. आता हे ओळखायचं कसं की जर खरंच ती भगवंताची इच्छा असेल किंवा ती जर महाराजांची प्रेरणा असेल तर ते तसंच घडतं. आणि काही वेळेला आपल्याला एखादी गोष्ट सुचते पण ती प्रत्यक्षामध्ये येतेच असं नाही. त्याच्यामुळे मग तिथे ती भगवंताची प्रेरणा आहे किंवा महाराजांची प्रेरणा आहे असं होऊ शकत नाही. अशा आपल्याला दिवसभरातनं 100 गोष्टी सुचत असतात.
पण बघा ना, प्रत्येक गोष्ट ही घडत नाही, सत्यात येत नाही. सत्यामध्ये येत नाही. पण प्रेरणा ही सूर्याच्या किरणासारखी अशी थेट तुमच्या हृदयात प्रवेश करते आणि तिथे आपल्याला कळतं की हे महाराजांकडनं आलेलं आहे किंवा हे मला भगवंताकडनं थेट सूचना आहे. मग त्याला तुम्ही काहीही म्हणा, सूचना म्हणा, प्रेरणा म्हणा, म्हणजे काही प्रेरणा येण्याने तुमची उन्नती होणार आहे, प्रगती होणार आहे, तुम्हाला मार्ग मिळणार आहे आणि सुचण्या, कारण ते प्रत्यक्षात येणार आहे, पण सुचण्याने तसं होईल असं नाही. नाही. हा, म्हणजे प्रत्यक्षात जे येत नाही ते सुचणं आहे. त्याला ते सुचणं म्हणू शकतो, की ठीक आहे बाबा, एखादी गोष्ट मला सुचली की बाबा असं असं आपण करून बघू. असं कित्येकदा व्यवहारामध्ये होतं. किंवा अध्यात्मामध्ये सुद्धा होतं ना, की बरोबर. एखादी गोष्ट आपल्याला सुचते, करून बघूया, पण होत नाही. हे बरोबर. प्रत्यक्षात ते येत नाही, त्याला प्रेरणा म्हणता येणार नाही. बरोबर. आणि जे भगवंताकडनं किंवा सद्गुरूंची इच्छा म्हणून त्यांनी थेट आपल्या मनात एखादी गोष्ट घालतात, त्यावेळेला आपला जीव असा हे होतो आणि ते घडवल्याशिवाय म्हणा किंवा त्याच्यासाठी कष्ट प्रयत्न केल्याशिवाय आपल्या चित्ताला स्वस्थता पण जय लाभत घडत नाही. की अरे महाराज आपल्याला एवढं सांगतात आणि आपण नुसते बसलोय, आपल्याला ते करायलाच पाहिजे. अशा ह्याने माणूस त्या प्रेरणेने प्रेरित होतो. हा, म्हणतात ते. मग आपण बघा, त्याला एक दैवी फोर्स येतो हा, तुमच्या त्या सगळ्या बळ गोष्टी, मिळतं सगळं. बळ मिळतं. मग आपण म्हणतो नाही नाही, ते त्यांनी सांगितलंय, ते त्यांची त्याच्यामुळे- प्रेरणा आहे, हा. ते बघा घडतच आहे आणि ते घडतच, ते ते बळ देतात प्रत्यक्षामध्ये असं येतं, कारण म्हणतो बळ ना आपण. त्यांचं असतं ना. तुम्ही काय करणार आहात? माणूस म्हणून तुमची शक्ती तेवढी काही power नाही. नाहीच आहे. जेव्हा माणसाच्या शक्तीच्या बाहेर काम होतं त्याला दैवी काम म्हणतात. ते सद्गुरूंच्या इच्छेने घडतं, ते मग आपल्या हातात मला नसतं. वाटतं आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं तुम्ही ह्याच्यात दिलंय, की देवाची इच्छा काय आहे, हे कसं ओळखायचं आणि त्याचा मार्ग काय. देवाची इच्छा काय आहे, हे भगवंताची इच्छा काय आहे, हे संतांनी सांगून ठेवलंय आपल्याला. संतांनी सांगितलंय ना, की सगळ्यांमध्ये तुम्ही परमेश्वर पहा, सगळ्यांमध्ये तुम्ही माणूस म्हणून पहिल्यांदा त्याला तुम्ही हे करा, द्वेष मत्सर ठेवू नका, सगळ्यांशी प्रेमाने वागा. आपल्याला सगळं सांगितलंय की प्रेमात राम कसा रमतो, रमतो. अभिमान वृत्तीने राहू नका. कितीतरी गोष्टी महाराजांनी आणि सद्गुरूंनी तीच देवाची सांगितलेल्या इच्छा आहेत की सतत नाम घ्या, नामस्मरण करा, त्याच्यामध्ये रंगून जा, सगुण उपासना आहे. अनेक गोष्टी आहेत की कशा पद्धतीने तुम्ही तुमचं अंतःकरण ठेवलं पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही तुमचं आचरण ठेवलं पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मनाची भूमिका ठेवली पाहिजे. अशा पद्धतीने राहणं हे देवाला तुमच्याकडनं हवं असतं, की तुम्ही सगळ्यांशी चांगलं राहा, प्रेमाने राहा, सलोख्याचे संबंध ठेवा, उपासना भरपूर करा, प्रापंचिक कर्तव्य उत्तम पद्धतीने पार पाडा, सगळ्यांशी प्रेमाने राहा. हे महाराजांना किंवा भगवंताला तुमच्याकडनं हवं असतं. अपेक्षित आहे. आता आयुष्याचं ध्येय काय, हे आपण आपलं आपलं कसं ओळखून तो गोल कसा सेट करायचा. दोन गोष्टी आहेत. महाराज जसं सांगतात तसं, की साधकांनी त्याच्या आयुष्याच्या दोऱ्या भगवंताच्या हातात किंवा सद्गुरूंच्या हातामध्ये द्या. बर. एकदा का रथाच्या दोऱ्या दिल्या की रथ कुठे न्यावा हे कोण ठरवणार? महाराज ठरवणार किंवा भगवंत ठरवणार. त्याच्यामुळे आपलं अमुक एक ध्येय असं म्हणून काय आपण ठेवणार? म्हणजे जर आपण म्हणतोय की आपल्या आयुष्याचं सगळं काही महाराजांच्या पाशी आहे, ध्येय हे कुठल्या अर्थाने मी म्हणू शकीन? इच्छा म्हणावी फार फार तर, की आपण म्हणतो ना की अमुक व्हावं अशी महाराज माझी इच्छा आहे. तुम्हाला ते घडवायचं असेल तर तुम्ही ते घडवा, तुम्हाला घडवायचं नसेल तर घडवू नका. त्याच्यामुळे ध्येय असं गोल सेट करणं हे व्यवहारामध्ये ठीक आहे, पण आध्यात्मिक भूमिकेतनं बघितलं तर रोजचा दिवस महाराजांनी सांगितल्याप्रमाणे घालवणं हे मग आपलं ध्येय असावं. म्हणजे जर अगदी ध्येय असायलाच हवं असेल तर रोजचा उगवलेला दिवस हा महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जावा. म्हणजे महाराजांनी जे सांगितलंय की भरपूर तुम्ही अनुसंधानामध्ये राहा, लोकांशी कसं वागा, अंतःकरण शुद्ध कसं ठेवा, आचरण शुद्ध कसं ठेवा, प्रेम कसं तुम्ही सगळ्यांना द्या, तुमच्या वाणीमध्ये बोलण्यात गोडवा पाहिजे, तुमच्या स्पर्शामध्ये प्रेम पाहिजे, अनेक गोष्टी आहेत. तर हे सगळं करायचं, हे ध्येय मग असलं पाहिजे की बाबा मला मग ह्या ध्येयाने राहायचंय. उद्याचं कोणी बघितलंय? महाराज म्हणतात ना की आज तुम्ही झोपलात, रात्री झोपेमध्ये तुमचा मृत्यू झाला, तर तुम्ही उद्या कुठे आहात या जगामध्ये? भगवंत रोज नवीन संधी देतोय, त्याच्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी उगवला
की तो दिवस तुम्ही सांभाळायचा. उद्याचं आपल्याला माहिती नाही. माहिती नाही. भूतकाळाची चिंता करू म्हणजे भूतकाळाविषयी काही विचार करू नका, भविष्याची चिंता करू नका, वर्तमान क्षणामध्ये जगा. म्हणजे जर ध्येय असायलाच हवं असेल तर वर्तमान क्षणामध्ये मी नामाच्या अनुसंधानामध्ये राहून भगवंताच्या आणि सद्गुरूंच्या स्मरणामध्ये राहीन, हे ध्येय पाहिजे. आणि हातनं चुकीचं कर्म घडणार नाही हे ध्येय पाहिजे. आणि घडत असेल तर प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. चुकीचं दुसऱ्याशी वागलो आपण असू तर माफी मागितली पाहिजे. सगळ्या गोष्टींनी आपण स्वच्छ करायचं स्वतःला, अगदी घासायचं स्वतःला, कष्ट व्हायचं आपला देह, आपलं मन, सगळं कष्ट करायचे, खूप कष्ट घ्यायचे सगळ्या गोष्टी स्वतःवर, स्वतःला कष्ट व्हायचं अक्षरशः. आपली काया देह कष्ट व्हायचा भगवंताच्या सेवेसाठी. कारण कायिक स्वार्थ खूप असतो, वाचिक स्वार्थ आहे आणि मानसिक स्वार्थ आहे. 3 तऱ्हेचे स्वार्थ महाराजांनी सांगितलेले. त्याच्यामुळे माझ्या मनासारखंच वागलं पाहिजे हा मानसिक स्वार्थ आहे. मी जे बोलतोय त्याला सगळ्यांनी मान डोलवली पाहिजे हा वाचिक स्वार्थ आहे. आणि दुसऱ्यासाठी मी माझा देह किती कष्टवणार हा कायिक स्वार्थ आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर येणं हे ध्येय असलं पाहिजे. मग या मार्गावरनं चालणं म्हणजेच आपला कर्ममार्ग ओळखून पुढे जाणं आहे का? आता कसं आहे, महाराज सांगतात तसं की कर्म न करता राहणं आपल्याला शक्य नाहीये. मग जर कर्म करायचंच असेल तर भगवंताच्या स्मरणामध्ये करायचं, स्वतःकडे कर्तेपणा न घेऊन करायचं. मग तुम्ही जे कर्म कराल ते भगवंताला अर्पणच असतं. म्हणजे कर्म करायच्या आधीच तुम्ही भगवंताला किंवा महाराजांना म्हणता की महाराज हे घडवा व्यवस्थित. मग कर्म होत असताना सुद्धा आपण महाराजांची आठवण ठेवतो, भगवंताची आठवण ठेवतो की घडव बाबा सगळं व्यवस्थित. किंवा महाराजांना आपण म्हणतो की महाराज तुम्ही सगळं व्यवस्थित घडवा. आणि सगळं झाल्यानंतर आपण म्हणतो की झालं बाबा, महाराजांची कृपा झाली. अशा पद्धतीने भूमिका ठेवायची. म्हणजे मग त्यातनं फळ बीड आपल्यापाशी येण्याचाही विषय. कर्माचे पुढचे सिद्धांत सगळे हे होऊन जातात. कर्माचं सगळं अर्पणच आहे. म्हणजे त्याचं पाप पुण्य हे काही आपल्यापाशी नकोच, सुख दुःख नकोच आपल्याला त्या कर्माची. म्हणजे कर्म होत असताना सुद्धा तुमच्या मनामध्ये अशी भावना पाहिजे की हे काय सगळं चाललंय आणि हे काय महाराज घडवतायत, अशी भावना पाहिजे. आणि तुम्ही असे ह्याच्यामध्ये पाहिजे की काही कळतच नाही काय चाललंय, थोडं त्रयस्थ नाही पाहिजे. आजचे जे प्रश्न आहेत दादा ते लोकांना मला वाटतं स्वतः खूप चांगला बदल घडवण्यासाठी आणि या प्रवासात पुढे जाण्याच्या तळमळीने लोकांनी विचारलेत की मानवी स्वभावानुसार हव्यास संपत नाही. आज एखादी गोष्ट आपण म्हटलं की नाही ही पुरे आहे बरं का, उद्या दुसरी वर डोकं काढते आणि ती हवी हवीशी वाटायला लागते. तर आता हे थांबायचं कुठे आणि कसं ही जाणीव आपल्याला होणार की नाही आता हा हव्यास आपला ह्या गोष्टींचा संपलाच पाहिजे. ही जाणीव प्रबळ झाली तर माणूस त्याच्यावर काम करेल ना, तर ती कशी भाग. आता हा व्यवहाराचा भाग जर बघितला ना तर तुम्ही व्यवहाराच्या अनुषंगाने जर विचार केला तर लिहून काढा सरळ परत त्याच की बाबा मला हे 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 सगळं हवं आहे प्रपंचामध्ये. मग महाराजांचं तत्वज्ञान अप्लाय करायचं की हे सगळं मिळण्यासाठी आटोकाटीने प्रयत्न करायचा. बरोबर. पण फळ भगवंतावर सोपवायचं. म्हणजे बारीक त्याच्यामध्ये हे असतं की हव्यास, इच्छा ह्याच्यात पण एक थोडासा हे असतो की एक चांगलं आयुष्य जगावं असं माणूस म्हणून प्रत्येकालाच वाटतं की आपलं घर छान असावं, आपल्याकडे वाहन सुख असावं, घरात 4 वस्तू असाव्यात, 4 दागिने आपल्या घरात मुलाबाळांना बायकोला असावेत, नोकरीत चांगलं यश मिळावं, पैसा चांगला मिळावा, धंदा चांगला चालावा, सगळं छान व्हावं, अशी एक नैसर्गिकरित्या भावना मनामध्ये असतेच. त्याला हव्यास म्हणत नाहीत. पण किती आहे किंवा किती मिळालं म्हणजे पुरेल हे ठरलेलं नसल्यामुळे तुम्हीच तुमचं ठरवा की बाबा मला एवढं माझ्यापाशी खरंच जर आलं तर मग मी तिथे समाधानी राहीन. पण दुर्दैवानी ते मिळाल्यानंतर मृगजळासारखं नवीन काहीतरी समोर येतं की नाही मग मला आता ते पाहिजे. मग माणूस त्याच्यामध्ये अडकला. मग तिथे माणसांनी स्वतःला सावरलं पाहिजे की अरे तुला कालपर्यंत हे वाटत होतं ना मिळावं, आता ते मिळालंय ना, मग तिथे तू सुख मान.
कुठेतरी तुम्हाला प्रपंचातनं बाहेर पडता आलं पाहिजे, कुठेतरी. कारण सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत. सुख सगळं हवं असतं, पण सगळं पूर्णत्वाने मिळत नाही, कारण प्रपंच हा मुळातच खोटा आहे. पूर्ण प्रपंच मुळातच अपूर्ण आहे, त्याच्यामुळे तो तुम्हाला पूर्णत्वाने सुख देणारच नाही. हे एकदा प्रमेय गृहीत धरलं की मग हव्यासाचा विषयच राहत नाही. म्हणजे 4 कपडे असतील आणि त्याने जर माझं व्यवस्थित माझं चालू राहणार असेल, तर मग ढिगभर कपडे घेणं हा हव्यास आहे. मग पैसा भरपूर आहे, मग तो कसाही उधळणं हा हव्यास आहे. कारण मग त्याला एंड नाहीये ना. आता व्यावहारिक ध्येय साध्य न झाल्यास असमाधान आपल्याला प्राप्त म्हणजे असमाधानी होतो माणूस. मग त्यांनी त्रास होतो. आणि जो माणूस उपासना मार्गावर आहे, त्याला मनात असं येतं, की खरं तर उपासनेने मला असमाधान ही भावनाच माझ्याकडे खरं तर नाही राहिली पाहिजे. पण तसं होत नाही ना. एखादं मी कष्ट केलेत, मी व्यावहारिक पातळीवर एखादं गोष्ट मिळवण्यासाठी, ती नाही झाली तरी उपासना करून सुद्धा मला समाधान मिळतच नाहीये. मग व्यवहार आणि अध्यात्म ह्याची सांगड कशी घालायची? कारण मुळात आपण महाराज म्हणतात तसं, की तुम्ही नोकरी एकाची करताय आणि पगार दुसऱ्याकडे मागताय. तसं होतंय ते, बरं. की आपण प्रपंच किंवा व्यवहार करत असताना त्याचा आपल्या उपासनेशी एकतर संबंधच जोडू नये. बरं. म्हणजे महाराजांकडे किंवा देवाकडे जाऊन तुम्ही प्रापंचिक गोष्टी घेऊन जाऊच नका. कारण महाराजांनी सांगितलंय, की तुम्ही रामाकडे असं काही मागायला गेलात तर तो देईल, तो दाता आहे, पण क्षुल्लक पदरात पडेल. त्याच्यामुळे तुमची मनाची भूमिका अशी असली पाहिजे, की मी आटोकाटीने एखादी गोष्ट माझ्या प्रपंचामध्ये आणण्याचा प्रयत्न करीन. पण नाही मिळालं, तर मी एखाद 2 दिवस, 4 दिवस मला त्याचा त्रास होईल. पण कधीतरी तुम्ही त्यातनं लगेच बाहेर पडू शकला पाहिजेत, की ठीक आहे बाबा, ती महाराजांची इच्छा नसेल म्हणून झालं नाही. ही भूमिका सारखी पाहिजे, की जे घडतं ते महाराजांची किंवा भगवंताची कृपा, जे नाही घडत ते त्यांच्या इच्छेमध्ये नाही म्हणून ते घडलं नाही. त्यांची इच्छा असती तर ते त्यांनी मला दिलं असतं. त्यांची ती इच्छा नाही म्हणून ते घडत नाही. किंवा तुम्हाला जर अगदी तिथपर्यंत संबंध जोडायचा नसेल, तर माझ्या स्वतःच्या कर्मामुळेच ती इच्छा म्हणजे माझी पूर्ण होत नाहीये. किंवा काहीतरी चुकीचं हातनं घडलंय, त्याच्यामुळे मला हे असे दिवस आज फेस करावे लागतात. पुढचा प्रश्न याच कारण अनुषंगाने प्रारब्ध योग त्यातूनच उत्पन्न होतो. त्याला सद्गुरु तत्व किंवा भगवंत काय करणार आहे? तुमची चुकीची कर्म तुम्हाला फेडावीच लागणार. ह्याच जन्मात फेडायला लागणार, नाही तर पुढच्या जन्मात फेडावी लागणार. मग आता माझ्या आयुष्यात हा का प्रारब्ध योग असं म्हणण्यात अर्थ नसतो. कारण प्रारब्धाची व्याख्याच महाराजांनी अशी केली आहे, की ज्याचं कारण कळत नाही त्याला प्रारब्ध म्हणतात. मी नक्की काय चुकीचं कर्म केलंय म्हणून मला हे भोगावं लागतंय माहितीच नाहीये ना मला. म्हणून असं वाटतं, की अरे हे माझ्या वाट्याला का येतंय? पण सुख जेव्हा माझ्या वाट्याला येतं तेव्हा हा प्रश्न आपण विचारतो का, की अरे माझ्या वाट्याला एवढं सुख का येतंय? एवढी काही खरं आवश्यकता नाहीये. असं नाही वाट्याला येत. मग नाही. त्यावेळेला आपल्या मनामध्ये असं येतं, नाही मी कष्ट केले, मी कष्टाने हे घर वर आणलंय, मी कष्टाने एवढं सगळी इस्टेट कमवलेली आहे, मी कष्टाने माझ्या मुलांना परदेशात शिकायला पाठवलेलं आहे, मी कष्टाने हे सगळं केलेलं आहे, मी आहे म्हणून हे सगळं घडलेलं आहे. हे सगळे विचार होतात. मग जेव्हा एखादी गोष्ट मिळत नाही त्यावेळेला तुमचे कष्ट कुठे गेले? म्हणजे महाराज काय सांगतात, की काही गोष्टी प्रारब्धाच्या अधीन आहेत आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये काही चांगल्या घटना घडतात, काही चांगलं आपल्या वाट्याला आलेलं असतं किंवा काही चांगल्या गोष्टी आपल्याला मिळतात आणि चुकीची कर्म आपल्या हातनं घडलेली असल्यामुळे प्रारब्ध योगानुसार काही मिसहॅप्स ज्याला आपण म्हणतो. बरोबर. म्हणजे त्याचा संबंध थेट काही मृत्यूशी आहे अशातला काही भाग नाहीये. पण काही अशा घटना घडतात आयुष्यामध्ये, बरोबर. की तो आपल्या चुकीच्या कर्मांचाच शेवटी परिणाम स्वरूप आपल्याला ते भोगायला लागतं. आता ह्याच्यात तुम्ही म्हणालात, की जी गोष्ट आपल्याला मिळत नाही तो प्रारब्ध योग म्हणा किंवा सद्गुरूंची इच्छा नाहीये म्हणून आपल्याला ती मिळाली नाही. मग हे जरी आपण मान्य केलं, मग इथे आपण आपल्याकडनं अपेक्षा नाही ठेवल्या किंवा समोरच्या परिस्थितीकडनं अपेक्षा नाही ठेवल्या. पण लोकं आपल्याकडनं अवास्तव अपेक्षा ठेवतात, तेव्हा आपण त्याला कसं सामोरं? आपलं त्याच्यात कर्तव्य काय आहे तेवढंच बघायचं. बरं. एक लिमिटपर्यंत आपलं कर्तव्य आहे, त्याच्यापुढे अवास्तव अपेक्षा आहेत. त्याच्यामुळे एका लिमिटपर्यंत कर्तव्य करणं हे आपलं काम आहे, जे महाराजांनी सांगितलंय. उद्या समोरची व्यक्ती तुमच्याकडनं वाटेल ती अपेक्षा करेल म्हणून तुम्ही ती पूर्ण करणार आहात का? मग तिथे तुम्ही बघायला पाहिजे, की इथपर्यंत माझं कर्तव्य आहे, पण ह्याच्या पुढे माझं कर्तव्य नाहीये. मग तिथे थांबा. बरं. आता जसं आपण ह्या प्रश्नात उत्तरात तुम्ही सांगितलंत, की सद्गुरूंची इच्छा आहे, काय माझा कर्म आहे, काय प्रारब्ध भोग आहे, काय सुख मिळावं, काय नाही मिळावं, हा तो सगळा त्याचा भाग आहे. मग ठेविले आनंद ते तैसेची राहावे ह्यानुसार जर का आपण गोष्टी करायच्या राहिल्या, करत गेलो पुढे-पुढे, तर प्रत्येक गोष्ट आपण मगाशी म्हटलं तसं महाराजांना विचारून, सांगून करावी. पण काही वेळेला असं वाटतं आपण इतकं सगळं त्यांना सांगतोय, बोलतोय,
आपली तेवढी खरोखर योग्यता आहे का, की ही सगळी अगदी छोट्यातली छोटी गोष्ट जाऊन त्यांना सांगून विचारून मगच करावी? पण इथे योग्यतेचा काय विषय आहे? म्हणजे तुम्ही असं का म्हणता? म्हणजे आपण आपल्या आईकडे मूल हा विचार करून जातं का? की मी माझ्या आईकडे जातोय तर मी योग्यतेचा आहे का? अजिबात नाही. म्हणजे ती आई तुमची मुलाच्या आई आहे ना. तर तुम्ही आईपाशी जाताना असा मूल हे विचार करतं? मुलाला तेवढी बुद्धी तरी असते का? हा विचार करण्याची. करायची. तो फक्त आईला जाऊन बिलगतो आणि सांगतो, की आई माझा हा हे आहे, विषय आहे. ती भावना ठेवली पाहिजे. म्हणजे आपण एखाद्या निरागस बालकाप्रमाणे आपल्या सद्गुरूंच्या पाशी मांडीवर जाऊन बसण्यासारखं राहिलं पाहिजे. की काय झालं ते महाराजांना एकदा सांगायचं आणि मोकळं व्हायचं. हे असं मनात पण नाही आलं पाहिजे. बरं. आपली पात्रता आहे का? आपली योग्यता आहे का? महाराजांना आपण निवेदन करण्याची, महाराजांबरोबर बोलण्याची आपली, हे तुम्ही ठरवूच नका. तुम्ही एखाद्या निरागस बालकाप्रमाणेच राहा. की मग आपण आईला जसं सांगतो तसं महाराजांनी सांगितलंय. तुम्ही तुमच्या आईला जसं सांगता तसं माझ्याशी येऊन बोला. मला सगळं सांगा. तुमच्या मनातलं मला सगळं कळतं. ते आपल्या तुकामाईंनी दिलेलं महाराजांना वरदान आहे. खरंय. त्याच्यामुळे महाराजांना सगळं कळत असतं. आपल्या ह्या उपक्रमामध्ये अनेक वयोगटाची लोक सहभागी झालेली आहेत. तर एका विद्यार्थ्याने असं विचारलंय, की महाराजांची शिकवण ही विद्यार्थी जीवनासाठी कोणती आहे किंवा विद्यार्थ्यांनी कसं वागावं असं महाराजांना अपेक्षित आहे? मला असं वाटतं, की महाराजांच्या इच्छा जर झाली किंवा त्यांनी प्रेरणा दिली तर आपण ह्याच्यावर वेगळा भाग करूया. बरं. कारण विद्यार्थी दशा खूप किंवा लोकांनी हां, विचारलंय. त्याच्या म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी त्यांचं हे ठेवलं पाहिजे. तो असा काही 5-7 मिनिटात सांगण्याचा विषय नाहीये. नाही. बरं. म्हणजे अगदी थोडंसं सांगायचं म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टींविषयी आस्तिक्य भाव मनामध्ये पाहिजे. जो अभ्यास तुम्ही करता आहे, त्या अभ्यासाकडे तुमचं प्रॉपर लक्ष पाहिजे. ज्या काही गोष्टी तुम्हाला प्रलोभनं आहेत, तर तुम्ही अभ्यास करण्याच्या वेळामध्ये ती जी 3, 4, 5 वर्ष तुमची उच्च शिक्षणाची आहेत, तेव्हा तुम्ही अभ्यासच केला पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला आयुष्य पडलेलं आहे. पण हे सगळं करताना भगवंताचं अधिष्ठान पाहिजे, सद्गुरू तत्वाच्या विषयी तुमच्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे. काही रोजचं तुम्ही म्हणणं तुमचं पाहिजे. रोज संध्याकाळी घरी आल्यानंतर तुम्ही देवापाशी 10 मिनिटं बसलं पाहिजे. थोडाफार जप करायला पाहिजे. एखाद्या मंदिरात किंवा मठामध्ये किंवा देवळात सगळ्या विद्यार्थी दशेतल्या मुलांनी आठवड्यातनं 1-2 वेळा तरी जायला पाहिजे. बरं. त्याच्याशिवाय होणार नाहीये ते. पण हा हां. मोठा विषय आहे. चालेल. मग आपण बघू महाराजांनी जर आपल्याला प्रेरणा दिली तर आपण नक्की त्याच्यावर एखादा भाग करूया. आता ही जशी विद्यार्थ्यांनी विचारलेली त्यांची शंका आहे किंवा त्यांना जो मार्ग हवाय, तसंच अजून एकाने विचारलंय, की 31 वर्षाचा मुलगा आहे तो आणि त्यांचं म्हणणं आहे, की आत्ताचं हे ज्या जगामध्ये आम्ही वावरतोय आणि महाराजांचा जो काळ होता, त्या काळात त्यांनी दिलेली शिकवण आणि आत्ताचं हे सगळं बाहेरची परिस्थिती, यामध्ये त्यांचे विचार आणि महाराजांचं चरित्र ह्यांची सांगड घालून आम्ही सध्या परिस्थितीत कसं राहू? फक्त ह्याच्यामध्ये एक भाग आहे, की बऱ्याचदा काय होतं, की तुम्ही एकदम ह्या मार्गावर जर ओढले गेलात म्हणा किंवा खेचले गेलात, तर अचानक तुम्हाला प्रापंचिक उदासीनता येते. हो. त्याच्या तिथे सुद्धा ह्या वयोगटातल्यांना सांभाळावं लागतं. कारण एकदम विरक्ती आली हो ना. आणि खरंच महाराजांची इच्छा असेल तर तुम्ही विरक्त होऊन पुढे निघून जाल त्या मार्गावर. म्हणजे तुम्हाला विचार करायची पण आवश्यकता नाही. पण अर्धवट ह्याच्यामध्ये अडकलं नाही पाहिजे. नाहीतर मग कसं होतं, की मग हे सगळं कशाला करायचं? मग मला हेच करायचंच नाही. मग मला फक्त हेच करणं बरं वाटतंय किंवा हे असं कुठेतरी ते हे होतं. तसं नाही. म्हणून म्हणलं, की हा खूप मोठा विषय आहे. ह्या दोन्ही म्हणजे विषयी नंतर ह्या म्हणजे विद्यार्थी दशेतला म्हणजे साधारण हा काळ एक 15 वर्ष, 16 वर्ष ते समजा 25 वर्ष. हा आपण जर 10 वर्षांमधला एक वयोगट बघितला, डोळ्यासमोर घेतला, तर त्यांना महाराज जसं सांगतात तसं, की तुम्हाला प्रपंच करायचा आहे. तुम्ही तो सोडून कुठेही जाऊ शकत नाही. एकटे राहिलात तरी तुम्ही प्रपंचीच आहात. त्याच्यात तुम्हाला जी तुमची ध्येय आहेत आयुष्याविषयीची, तुम्हाला आई-वडिलांना जे काही करून दाखवायचं आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही मिळवायचं आहे, प्राप्त करायचं आहे, तर ते कसं प्राप्त करायचं? आणि कुठलीही ईर्ष्या, स्पर्धा, मत्सर न करता भगवंताचं अधिष्ठान ठेवून कसं प्राप्त करायचं?
ही सगळी उपासना करून महाराजांच्या साक्षीने कसं जगायचं हम्म. आणि हे सगळं करताना उदासीनता पण नाही आली पाहिजे, असं खरंय. सगळं बेअरिंग सांभाळावं लागतं. बरोबर. इतकं हे सोपं नाहीये, हम्म. कारण आता फॅसिनेशन झालंय खूप, हो ना. की कुठल्या तरी गुरूंच्या स्थानी कनेक्टेड असणं, त्या सत्संगाला जाणं, तिथे सारखं शनिवार रविवार जात राहणं, आणि ह्याचं सगळं एक फॅसिनेशन झालंय, ते नाही. की मग ही सगळी मंडळी तिथे अक्षरशः एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या भोवती फार अडकल्यासारखी होतं आणि त्यांचं मन किंवा हे सगळं एक भारल्यासारखं होतं. त्याच्यापेक्षा महाराज म्हणतात तसं, ज्या संतांनी समाधी घेतलेली आहे ते ग्रंथाला प्रमाण माना हम्म. आणि त्याप्रमाणे तुम्ही राहा. कारण आता हे गुरु करणं आणि गुरूंच्याकडे जाणं, ते सत्संग अटेंड करणं, त्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या उपासना करणं, ह्याचं फार फॅसिनेशन झालेलं आहे. आणि दुर्दैवानी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत नाहीत. कळत नाहीत त्या. म्हणजे आपण इथे चूक बरोबर, चांगलं वाईट काही ठरवण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. काय चाललंय आता समाजामध्ये त्यानुसार सांग. ज्याचं त्याने ठरवावं. प्रत्येकाला सत्सद्विवेक बुद्धी दिलेली आहे की देवानी. परमेश्वर म्हणतो ना, तुम्हाला मी बुद्धीचं वरदान देऊन पाठवलंय, त्याच्याने तुम्ही सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवा. हा, जिथे खरंच एखादी योग्य जागा आहे की जिथे संत संगतीचा विषय आहे खरंच, की नाही बाबा ह्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या 4 चांगल्या गोष्टी कानावर पडतात, आपला मार्ग सुकर होतोय, आपल्याला भगवंताच्या विषयी प्रेम उत्पन्न होतंय, अधिष्ठान लाभतंय, त्या ठिकाणी तुम्ही जरूर जा, तो विषय नाहीये. पण आज समाजामध्ये सगळी सरमिसळ झालेली आहे, त्याच्यामुळे खरा कोण खोटा कोण हे कळत नाहीये. आज लोक त्याचा गैरफायदा पण घेत आहेत, त्याच्यामुळे फार सांभाळावं लागणार आहे, फार सांभाळावं लागणार आहे. आता सद्गुरू हे एक तत्व आहे आणि आपण एखाद्या सद्गुरूंचा अनुग्रह घेतलेला आहे, पण गुरुपौर्णिमेला तिथे न जाता आपण त्या वर्षी गुरुपौर्णिमेला समजा दुसरीकडे गेलो, तिथे गेल्यानंतर आपण आपल्या उपास्य दैवताला किंवा सद्गुरूला तिथे बघायचा प्रयत्न केला तर ते चूक आहे का बरोबर आहे, आणि असं करणं इथे काही अधिकाराचा विषय येतो का, असा प्रश्न. नाही, ह्या गोष्टी सगळ्यांना व्यक्तिसापेक्ष आहेत. म्हणजे विशिष्ट सद्गुरूंच्या दिवशी किंवा गुरुपौर्णिमेला सद्गुरूंच्या स्थानी जाणं, घरातच राहून उपासना करणं, सामूहिक उपासना करणं, अगदीच दुसऱ्या ठिकाणी जाणं, या सगळ्या व्यक्तिसापेक्ष गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर आपण काही फारसं भाष्य करू शकत नाही. म्हणजे ज्याचं त्याने ठरवायचंय. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही एका सद्गुरू तत्वाच्या परंपरेमध्ये असाल तर मग गुरुपौर्णिमेला तुम्ही मग तिथेच जाणं अपेक्षित आहे, किंवा मग तुम्ही घरी तुमच्या महाराजांच्या फोटो पुढे बसून जप करत बसा दिवसभर, ते आवडेल. मग त्यातनं तुम्ही तुमचं स्वतःचं सद्गुरू स्थान सोडून समजा दुसऱ्या स्थानी गेलाय, तर मग तुमची मनाची भूमिका तशी पाहिजे की बाबा सद्गुरू तत्व सगळीकडे सारखंच आहे, त्याच्यामुळे आज मला ह्या सद्गुरू स्थानी जायला मिळालं, मग मी तिथे माझ्या सद्गुरूंना बघितलं. पण तेही मी बघितलं वगैरे हाही ह्याच्याही पलीकडे खरं तर आपण जायला पाहिजे ना, की तुमचे सद्गुरू तुमच्या हृदयामध्येच आहेत, तर अजून आता दुसरीकडे जाऊन आपण काय बघणार आहोत. मग त्याच सद्गुरूंना बघा ज्यांच्या दर्शनाला गेलेलो आहे, त्यांचाच आशीर्वाद घ्या ना. सगळ्या सद्गुरू म्हणजे सगळे सद्गुरू तत्व एक आहे, पण मग त्या ठिकाणी गेलायत ना, मग पूर्ण त्यांच्याशी प्रामाणिक राहा ना. बरोबर. हा पण सगळा व्यक्तिसापेक्ष भाग आहे. म्हणजे मी काय ह्याच्यावर बोलू शकत नाही. म्हणजे मी काय सांगणार ह्याच्यामध्ये. ज्याचं त्याने ठरवायचंय. आपण काय करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचंय. आता हृदयस्थ असणाऱ्या सद्गुरूंच्या मानसपूजेविषयी एक प्रश्न आहे की मानसपूजा करायला काही वेळेला सकाळी वेळ होत नाही. याविषयी खरं मागे तुम्ही मला वाटतं बोललात. मग ती एकदम रात्रच होते की आपण अरे आज मानसपूजाच केली नाही. बरं आता रात्री करावी तर ती चालेल का, आणि मग रात्रीची मानसपूजा कशी आपण करणार त्या सद्गुरूंना. बरोबर आहे. आता काय आहे की सकाळच्या मानसपूजेचे जे उपचार आहेत, समजा आपण सद्गुरूंना पाटावर बसवत असू, स्नान घालत असू, अत्तर लावत असू, फुलं घालत असू, तर आता रात्रीची वेळ आहे तर आपण काही हे सगळं करणार नाहीये. मग अशा वेळेला काय करायचं, तुम्ही मनाने कल्पना करा की समजा रामाची मूर्ती आहे, शांत समयी तेवती आहे, सद्गुरू एखाद्या ठिकाणी बसलेले आहेत, तिथेही एखादी समयी तेवती आहे, तुम्ही शांतपणे मांडी घालून सद्गुरूंच्या पायापाशी बसलेले आहात
आणि जप करा, बस बाकी काही करायचं नाही. अट्टाहास करू नका सगळ्या गोष्टींचा. हा, त्यावेळेला तुम्ही कनेक्ट होणं त्यावेळेला महाराजांशी किंवा सद्गुरु तत्वाशी कनेक्ट होणं महत्वाचं आहे. असं समजा की आता शेजारती झालेली आहे, महाराज निद्रिस्त होण्यासाठी बाबा चाललेले आहेत. भले अगदी महाराज निद्रिस्त आहेत किंवा तुमचा देव हा निद्रिस्त आहे, तर तिथे पण त्यांच्या पायाशी चरणाशी बसून तुम्ही जप करू शकता. वारा घाला महाराजांना अशा वेळेला, छान झोप लागू दे म्हणून. तळव्यांना तेल लावा. आपण जे झोपताना करतो ते करा. ते करा, शेवटी तुम्ही करत नाहीच आहात. ते करून घेत आहे. मी हे प्रत्येक वेळेला सांगतो की मानसपूजा ही महाराज तुमच्याकडनं घडवतात, सद्गुरू तुमच्याकडनं घडवतात. त्याच्यामुळे मानसपूजा मी करतो हा भावच असला नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही अगदी रात्री समजा त्या दिवशी मानसपूजेला रात्री जपाला बसलात आणि मनातल्या मनात मानसपूजा सुरू झाली, तर महाराज एखाद्याला तुम्हाला म्हणतील की आज जरा माझे पाय चेपून दे, माझ्या तळव्यांना तेल लावून दे, मला जरा आज वारा घाल, मला जरा पाणी आणून दे, हे महाराज म्हणतील ना, तीच मानसपूजा आहे तुमची. आता काय परत तुम्ही त्यांना स्नान घालायला लागणार आहात का? तसं नसतं. ते सकाळी करायचं. मग आता अगदी शेवटाकडे आपण निघालोय दादा. 2-3 प्रश्नच राहिलेत. एकाने विचारले, मी 45 मिनिटं जप करतो, श्रीराम जयराम जय जयराम हा आपला 13 अक्षरी 13 अक्षरी मंत्र आहे, पण म्हणे मी म्हणताना माझं नुसतं श्रीराम होतं, कधी जयराम होतं, पण माझं 13 अक्षरांकडे लक्ष देऊन जप होतच नाही. नाही, मग तो व्हायला पाहिजे. म्हणजे महाराजांनी 13 जो मंत्र दिलाय त्याच्या मागे काहीतरी त्यांची भूमिका आहे ना. तो जय जयकार आहे रामाचा. हो, खरं. जय जय राम म्हणजे काय की त्रिवार त्यांनी ते महाराजांनी रामाचा हे केलेला आहे. बरोबर. या तितक्या वेळेला राम राम म्हटलं जातं ना. श्रीराम, जय राम, जय जय राम. म्हणजे बघा किती वेळा तुम्ही एकाच त्या मंत्रामध्ये 3 वेळा त्रिवार रामाचा उच्चार झाला. बरोबर. त्याच्यामुळे महाराजांनी काही विशिष्ट भूमिकेतनं जर हा मंत्र आपल्याला दिलेला आहे, तर श्रीराम जयराम जय जयराम हे पूर्णच म्हटलं पाहिजे. तिथे काहीही आणि तुमचं लक्ष लागत नाही पूर्ण म्हणण्याकडे, मग तुम्ही एकच माळ करा, मग वैखरीनी करा. होत नाही येत ना समजा जास्त माळा, मनातल्या मनात हा सगळा गोंधळ होतोय ना, मग टू स्टार्ट विथ वैखरीनी करायचं. मग आपल्या कानांना ऐकता येईल एवढ्या आवाजामध्ये श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम असं म्हणायचं, की मग पूर्ण 13 अक्षरं म्हटली जातात. पण फास्ट करायचं नाही. लोक म्हणजे अक्षरशः अशा माळा ओढत असतात. म्हणजे आपल्याला असा प्रश्न पडतो की एवढ्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये ह्यांचं श्रीराम जयराम जय जयराम असं म्हणून कसं होतं. म्हणजे शांतपणे महाराजांना तुम्ही शांत होणं अपेक्षित आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते उगीच माळा ओढत बसणं हे अपेक्षित नाहीये. मग तुमचा पूर्ण तेवढा जप व्हायला पाहिजे ना. श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम, एक लय पकडता आली पाहिजे. आता हे जेव्हा लईचा आपण लईबद्दल बोललो किंवा तो जेव्हा निघालाय विषय, तेव्हा लय, श्वास, त्या जपाचा होणारा आपल्यावर परिणाम, हे सगळं होत असताना श्वास मस्तकात फिरवायचा म्हणजे नेमकं काय करायचं? हो, आता हा प्रश्न बराच विचारलाय लोकांनी. काय भाग आहे की जेव्हा तुम्ही श्वास घेता, म्हणजे हा प्राणायामाचा भाग आहे. जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा तुम्ही पूर्णपणे श्वास घेतानाच श्रीराम जयराम जय जयराम म्हणायचंय. तो थोड्या सेकंदासाठी का होईना आपण रोधून धरायचंय. म्हणजे आपण श्वास घेतल्यानंतर तो रोधून धरणं, त्यावेळेला अशी कल्पना करायची की तो पूर्ण मस्तकामध्ये फिरतो आहे, म्हणजे पूर्ण मेंदूला तो जातोय तुमच्या मस्तकामध्ये. आणि मग तो शांतपणे परत श्रीराम जयराम जय जयराम म्हणताना उच्छ्वासा वाटे तो पुन्हा बाहेर पडणार आहे. अशा पद्धतीने आपण थोडा वेळ जरी जप केला ना, तरी मनातले सगळे विचार नाहीसे होतात आणि एकदम तुम्ही पूर्ण ह्याच्यामध्ये येऊन नाम घेऊ शकता. खूप त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं, म्हणजे आपले श्वास चालतायत कसे. कारण एरवी आपण रोजचं आयुष्य जगत असताना किती श्वास घेतो किती सोडतो ह्याचा काही ताळमेळच नसतो. म्हणजे आपण पूर्ण श्वास सुद्धा घेत नाही. बघा, आपण अर्धवट श्वास घेतो. पण जपाच्या वेळेला जर आपण ठरवलं की मी श्वासावर थोडं लक्ष केंद्रित करणार आहे एक थोडा वेळ, म्हणजे महाराजांनी सांगितलंय की श्वासावर फारसा तुम्ही त्याचा जास्त विचार करू नका, नाम घेणं महत्वाचं आहे, नाही तर ते यांत्रिकपणे होईल, हेही महाराजांनी सांगितलंय. महाराज प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगतात, पण महाराज हे पण सांगतात की तुम्ही श्वासावर म्हणजे लक्ष केंद्रित करा. श्वास कसे चालतात त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा, म्हणजे तुम्हाला कळेल की तो जप होतोय
आणि श्वास सोडताना पुन्हा श्रीराम जय राम जय जय राम किंवा तुमच्या उपास्य दैवताचा, आणि मधल्या वेळात तो रोधून धरायचा आणि कल्पना करायची की तो मस्तकामध्ये फिरतोय. ते काय असं नाही फिरवणं, ती कल्पना करायची आपल्याला. आणि ते समजा नाही जमलं आपल्याला किंवा ती कल्पना नाही करता आली, तर श्वास घेताना श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, थोडा वेळ रोधून धरा, रिलीज करा, परत श्रीराम जय राम जय जय राम म्हणताना श्वास सोडा. खूप फरक पडतो. एकदम तुम्हाला शांत वाटेल, एकदम मनातली विचारांची गर्दी पूर्ण नष्ट होईल. बरोबर आहे. सगळा तो गोंधळ एकदम शांत होतो, प्रफुल्लित वाटतं. दादा, ह्या भागामध्ये आता तुम्ही अनेक शंकांचं समाधान केलंय. हा आपला सांगतेचा प्रवास आहे आणि शंका समाधानाचा हा शेवटचा आपला भाग प्रसारित होतोय. तर ह्या अनेक शंकांना तुम्ही जी समाधानकारक लोकांना उत्तरं दिली आहेत त्याबद्दल तुमचे मनापासून ही सगळी महाराजांची कृपा होती. आणि आपण जर अवलोकन केलं ह्या गोष्टीचं, तर आपण उपक्रम सुरू केल्यानंतर जो शंकांचा पाऊस पडला होता, म्हणजे प्रामाणिकपणेच लोकांनी ते विचारलेलं होतं की बाबा आम्हाला ह्यातनं पुढे मार्ग पाहिजे, बरोबर की इथे आमचं अडलेलं आहे, इथे आमचं अडलेलं आहे. आणि आपण महाराजांच्या प्रेरणेने जे काही त्यांना मार्गदर्शन होत होतं की ते सगळं महाराजांनी घडवलंय. आणि मी आजही सांगतो की जे काही या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्यापर्यंत आलं, ते तुम्हाला जे नाही पटलं ते तुम्ही सोडून द्या, जे तुम्हाला पटलं ते तुम्ही घ्या आणि पुढे जा. कारण शेवटी पारमार्थिक उन्नती ही आपल्याला स्वतःला करायची. त्याच्यामुळे अमुक एक व्यक्ती सांगते म्हणून सुद्धा असं नाही. तुम्हाला जे योग्य वाटतं, जे पटतंय त्याची फक्त अतिचिकित्सा करू नका. बरोबर आहे. जे काही आहे ते महाराजांच्या तत्वज्ञानाच्या आधारानेच सगळं सांगितलं गेलेलं, उलगडलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे काही वेळेला असं होऊ शकतं की मनुष्य म्हणून किंवा नाही मला ही गोष्ट पटते, तर ठीक आहे, कुठलाही अट्टहास नाही की त्याप्रमाणेच करायला पाहिजे. जे काही तुम्हाला पटलं ते तुम्ही घ्या, पुढे जा. जे नाही पटलं ते तुम्ही सोडून द्या, कुठलाही अट्टहास नाही. पण आज जरी हा आपला शंका समाधानाचा शेवटचा भाग असला आणि जेवढा म्हणून काही शंका आपल्याला ह्यामध्ये घेता आल्या त्या सगळ्याचा आपण प्रयत्न केलेला आहे, तर माझं सगळ्यांना आवाहन हेच आहे की वर्षभरामध्ये जे काही भाग सगळे प्रसारित झालेले आहेत, तर परत तुम्ही ते सगळे ऐका. आणि आपण ह्याच्यावर पुस्तक सुद्धा करतो आहे. तर हे सगळं पुस्तक रूपाने पण येणार आहे. सगळ्यांच्या पाशी हे पुस्तक रूपाने पण येणार आहे. ते योग्य वेळेला महाराज ते पुस्तक आणतील, कारण आता 2-3 भाग आपले आता 1-2 भाग आता आपले राहिलेले आहेत. तर ते 2 भाग आपले पूर्ण झाले की म्हणजे कार्तिक एकादशीला ह्याचा समारोप होईल. आणि मग त्याच्यानंतर संपूर्ण वर्षभरामध्ये हे जे सगळं काही महाराजांच्या कृपेने बोललं गेलेलं आहे ते सगळं पुस्तक रूपाने येणार आहे. तर सगळ्यांना ते पुस्तक मिळेल, ते त्यावेळेला आपण सांगूच. आणि कार्तिक एकादशीच्या दिवशी महाराजांनी आपल्याला पुढचा पण एक छोटासा उपक्रम सांगितलाय, तो मी त्यावेळेला सांगीन. आणि रामनवमीपासून आपला पुढचा हे होईल, म्हणजे रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी हे आयुष्यभर चालूच राहणार आहे. म्हणजे त्याला हे नाहीये, त्याला सांगता नाहीये. उपक्रम म्हणजे आता महाराजांच्या तत्वज्ञानावर आधारित जी चिंतनं आपण करत होतो ती कार्तिक एकादशीला थांबतील. पण रामनवमीपासून नवीन विषय घेऊन आपण येऊ. तेही आपण कार्तिक एकादशीच्या भागामध्ये सर्व लोकांना सांगणार आहोत की काय नवीन उपक्रम आपण घेऊन येणार आहोत. तो रामनवमी 2025 पासून आपण तो घेऊ. पण मध्ये सगळ्यांनी आयुष्यभर, मध्ये काय आयुष्यभरच आपल्याला रोज 13 माळा करायच्याच आहेत, कारण ते आत्मशुद्धीसाठी आहे. आत्मशुद्धीसाठी आहे. त्याच्यामुळे रोज मनामध्ये अशुद्ध भावना उत्पन्नही होणारच आहे माणूस म्हणून जगताना. त्याच्यामुळे रोजच्या रोज आपल्याला हे सगळं करायचंय. जप थांबवायचं नाही, नामस्मरण थांबवायचं नाहीये. या दोन्ही भागात वारंवार महाराजांनी आपल्याला सांगितलं, करते पण स्वतःकडे घेऊ नका. काहीही परिस्थिती आली तरी एक खात्री बाळगा की सद्गुरु तत्व तुमचा हात सोडत नाहीये. अनुसंधान ठेवताना चेक पॉइंट ठेवा, सतत महाराज माझ्या बरोबर आहेत हे लक्षात घ्या. त्यांना केंद्रभागी, त्यांना मध्यभागी ठेवून तुमचं आयुष्य चालू राहू दे. सगुण उपासनेमध्ये रंगून जाता जाता तुम्ही निर्गुणाकडे जाणार आहात आणि त्यातनंच तुमची आत्मशुद्धी होऊन तुम्हाला जे आयुष्याचं गमक आहे ते कळेल. अशा अनेक विविध गोष्टींनी महाराजांनी आपल्याला खरं तर पुढचा प्रवास कसा करायचा आहे हे देखील अतिशय उत्तमरित्या सांगितलंय. सर्व साधकांना
आमचा मनापासून नमस्कार. आम्ही प्रयत्न केला महाराजांच्या प्रेरणेने जे तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं. ह्यात जे पोहोचवता नाही आलं किंवा जे प्रश्न राहिले असतील तर त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो. कारण वेळेअभावी किंवा काही वेळेला त्या पहिल्याच प्रश्नांच्या उत्तरांमध्ये त्या तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दडलेली होती म्हणून ते घेतले गेले नाहीत. तर अशा पद्धतीने आज हा भाग संपवताना आपण सद्गुरूंनी आपल्याला जे जे आपल्या मनामध्ये अज्ञान होतं, जे म्हणजे मग ते विचारांचं असो, विकारांचं असो, बाकीच्या गोष्टींचं असो, ते संपूर्णपणे ते नाहीसं केलेलं आहे. म्हणून आपण त्या सद्गुरूंना आधी प्रथम त्यांना नमस्कार करूया. उपास्य दैवताला नमस्कार करून मग आजच्या या भागाची सांगता करूया. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आणि त्या रामाला प्रार्थना करूया. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. जय धन्यवाद श्रीराम. दादा. जय श्रीराम. जय श्रीराम.